नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडत्या आंबा पेरू फळपिकाच्या डिजिटल शेतीशाळेच्या तिसऱ्या वर्गामध्ये मी DL मोहिते, कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन, माझे सहकारी निखिल जोशी, शुभम अंबोरे, महेश लाखे यांच्यासह कृषी विद्यापीठे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, उमेद, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पाणी फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. 19 मे पासून आपण या वर्षातील खरीप 2025च्या शेतीशाळेचा प्रवास सुरू केलेला आहे. प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या पिकांच्या शेतीशाळांची मेजवानी ही आम्ही तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6:15 व रात्री 7:30 वाजता घेऊन येत आहोत, ज्यामध्ये तुमचे प्रश्न आणि शास्त्रज्ञांची उत्तरे अशी जुगलबंदी असेल. त्याचबरोबर आमच्या पाणी फाउंडेशन टीमच्या ज्ञानवर्धक आणि मनोरंजक अशा छोट्या छोट्या मजेदार गोष्टी ऐकायला मिळतील. तर ही शेतीशाळा नक्की कधी असणार आहे, कोणत्या दिवशी कुठली शेतीशाळा, किती वाजता असेल, त्याची झूम लिंक कुठे मिळेल याबद्दल सविस्तर माहिती दर्शवणार आहे तक्ता आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. मित्रांनो, एका आठवड्यात 13 डिजिटल शेतीशाळा होणार आहे. तुम्ही आपल्या शेतात जे पीक घेता त्या पिकाच्या, फळपिकांच्या, तसेच दुग्ध व्यवसाय, तुम्हाला एखाद्या नवीन पिकाबद्दल माहिती हवी असेल तर अशा पिकांच्या डिजिटल शेतीशाळेला तुम्ही हजेरी लावू शकता. तर पाहायला विसरू नका महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन व विद्यापीठाच्या डिजिटल शेतीशाळा. मित्रांनो, या वर्षीपासून आपली ही डिजिटल शेतीशाळा महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. आणि हो, मी विशेष स्वागत करू इच्छितो सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी बांधव, तसेच उमेद CRPचे कृषी सखी, पशु सखी या अधिकारी बांधवांचं. मित्रांनो, मला माहित आहे की आपण दिवसभर आपलं शासकीय काम संपवून संध्याकाळी शेतीशाळेला जॉईन झालेल्या. मला आशा आहे की आपण आपल्या बरोबर किमान 4-5 शेतकऱ्यांना घेऊन नक्की जॉईन झालेले असाल, जेणेकरून या ज्ञानाचा फायदा तुम्हाला तर होईलच, त्याचबरोबर हे ज्ञान तुमच्या माध्यमातून गावागावातील, खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यामुळे मला खात्री आहे की पुढील सर्व शेतीशाळेला आपण किमान 4-5 शेतकऱ्यांच्या बरोबर जॉईन व्हाल. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. चला आता वळूया आपल्या शेतीशाळेच्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, आतापर्यंत आपण कापूस, सोयाबीन, मका, कांदा, तूर यासारखी पिके घेत आहोत. ही पिके 4-5 महिन्यात निघून जातात, परंतु आपण फळबाग लागवड केली तर ती 4-5 महिन्यात नाही तर 3-4 वर्षांनी उत्पादन सुरू होतं आणि पुढील 15, 20, 25 वर्ष आपल्याला फळे मिळत राहतात. म्हणजे याच्यातून आपल्याला चांगला पैसा मिळतो. 20 वर्ष पैसे मिळतात हे जरी खरं असलं तरी यासाठी तुम्हाला वेळही जास्त द्यावा लागतो, कष्टही जास्त लागतात आणि गुंतवणूकही जास्त करावी लागते. म्हणजेच फळपिकं ही अशी पिकं आहेत ज्याच्यामधून नफा जास्त मिळतो, परंतु रिस्क म्हणजे धोकाही जास्त असतो. आणि हो, हा मिळणारा नफा एका वर्षासाठी नाही तर तुमच्या मुलांनाही या फळपिकापासून चांगला फायदा मिळू शकतो. त्यासाठी ज्या शेतकरी बांधवांनी फळबाग लागवड केलेली आहे किंवा करणार आहात त्या फळपिकाचे व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. फळबाग लागवड करताना व फळबाग लागवड केल्यानंतर आपल्या आणि कष्टाला जर आपण ज्ञान आणि विज्ञानाची जोड दिली, ज्ञान आणि विज्ञानाची जोड दिली तर मित्रांनो आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो, चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. तर पॉइंटचा मुद्दा असा आहे की फळबाग लागवड तुम्ही केली असेल किंवा करणार असाल तर आपण लावलेल्या फळपिकाबद्दलचे सखोल ज्ञान मिळवणे, त्याचं शास्त्र समजून घेणं, या फळपिकाच्या मार्केटचा अभ्यास करणं, त्याचबरोबर आपल्याला पडलेले प्रश्न विचारून त्याची उत्तरं जाणून घेणं याच काळाची गरज आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ज्ञान मिळण्यासाठी आम्ही कुठं जायचं, तर मित्रांनो कुठेही जायची गरज नाही. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हे ज्ञान मिळावं म्हणून फळबाग लागवड केलेल्या शेतकरी बांधवांच्यासाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ अर्थात आपली डिजिटल शेतीशाळा. या शेतीशाळेमध्ये फळबागेबाबत तुम्हाला पडलेले सर्व प्रश्न तुम्ही या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून थेट शास्त्रज्ञांना विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत महाराष्ट्रातील टॉपच्या 4 विद्यापीठातील अभ्यासू आणि अनुभवी शास्त्रज्ञ.
यासाठी तुम्हाला फक्त हँड रेस करायचा आहे. याशिवाय फळपिकावर एखादा रोग किंवा कीड पडली असेल तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता, जेणेकरून शास्त्रज्ञांना नक्की प्रॉब्लेम काय आहे हे समजायला मदत होईल. तुम्हाला तर माहितीच आहे, एक फोटो 1000 शब्दांचं काम करतो. त्यामुळे फोटो टाका, जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्यापेक्षा फोटो टाकले तर बेटर होईल. चला, आजच्या शेतीशाळेच्या सुरुवातीला आपण पहिल्या सत्राकडे वळूया. अर्थात मागील 2 आठवड्यात काय झालं याचा मी थोडक्यात तुम्हाला आढावा देतो. मे महिन्यात झालेल्या पहिल्या फळबाग लागवडी विषयाच्या विशेष शेतीशाळेमध्ये आपण पाहिलं फळबागेचा पाया म्हणजे फळबागेची लागवड. तर मागच्या शेतीशाळेत आपण आंबा, पेरू यासारख्या फळपिकाची लागवड करताना काय काळजी घ्यावी, यातही विशेषतः या फळपिकासाठी जमीन कोणत्या प्रकारची लागते, उत्कृष्ट जातीच्या निरोगी रोपाची निवड कशी करायची, किती अंतरावर या फळपिकाची लागवड करावी, त्यासाठी खड्डा किती लांबी रुंदीचा खोदावा, तो खड्डा नक्की कसा भरावा, खड्ड्यामध्ये कोणती खतं टाकायची आणि फळबाग लागवड ही नक्की करायची कधी, नियमित लागवड करावी की गज लागवड करावी की अतिगज लागवड करावी, यासारख्या सर्व गोष्टीवर डॉक्टर महेश कुलकर्णी सर, उद्यान विद्यावेत्ता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सुंदर असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. त्यानंतर दुसऱ्या अर्थात मागच्या 15 आठवड्यात झालेल्या आंबा फळपिकाच्या शेतीशाळेमध्ये आंबा लागवड व काढणी पश्चात व्यवस्थापन, म्हणजेच आंबे पिकत नाही, देठाकडून काळे पडतात, आंब्यावर काळे ठिपके डाग पडतात, हे नक्की कशामुळे होतं, याच्यावर काय उपाययोजना करावी, या विषयावर डॉक्टर वाय आर गोवेकर, वृक्षशास्त्रज्ञ, कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. आता हे ऐकल्यावर तुम्हाला बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटू शकतं की या फळपिकांच्या महत्वाच्या 2 शेतीशाळा उगीच आमच्याकडून बघायच्या राहून गेल्या. तर मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. या सर्व शेतीशाळा फळपिकांच्या शेतीशाळा पाणी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर तर आहेतच, याशिवाय महाराष्ट्र शासन कृषी विभाग मुंबईच्या युट्यूब चॅनलवरही उपलब्ध आहे. आपल्या वेळेनुसार आपण या पशुधन शाळा तसेच पिकांच्या शेतीशाळा, फळपिकांच्या शेतीशाळा युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. चला, याची लिंक या चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. तर मित्रांनो, हा झाला माझा वाद. आता आपण बोलूया आपल्या शेतीशाळेत. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत शास्त्रज्ञांना, जे आपल्याला या शेतीशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तर आजच्या शेतीशाळेसाठी उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांमध्ये पहिले शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर व्ही पी दामोदर सर, उद्यान विद्यावेत्ता, आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर गिरिये, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. नमस्कार सर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर शशांक बराड सर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, अजूनही काही शास्त्रज्ञ 1-2 मिनिटात आपल्याला जॉईन होत आहेत. तर मित्रांनो, एवढे अनुभवी आणि हुशार शास्त्रज्ञांची टीम ही संपूर्ण शेतीशाळेमध्ये आपल्या बरोबर असणार आहे. त्यामुळे आंबा असो किंवा पेरू असो, फळपिकाबद्दल टेन्शन घेऊ नका, शेतीशाळेत या आणि हसत खेळत शिका. मित्रांनो आणि मैत्रिणी, तुम्हाला तर माहितच आहे, पाणी फाउंडेशन घेत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे 2 प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यापैकी पहिला आहे गटशेती आणि दुसरा आहे ज्ञान. याचाच अर्थ शेतकरी बंधू भगिनी गटशेतीच्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यांच्या कष्टाला ज्ञानाची जोड दिली तर ते समृद्धीची शिडी नक्कीच चढू शकते. परंतु मित्रांनो, हे सोपं नव्हतं. 17 प्रकारच्या 18 लोकांना एकत्र आणून शेतकरी गट तयार करणं, त्यांच्या आठवड्याला मिटिंग घेणं म्हणजे हे काही खायचं काम नव्हतं मित्रांनो. तर दोस्तो, तुम्ही मात्र हे करून दाखवलं, याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. IPLच्या टंका याच्या आधी जोरात वाजला होता, परंतु आता IPL पेक्षाही जोरात टंका वाजतोय GPLचा. GPL म्हणजे काय तर मित्रांनो, गट शेती प्रीमियर लीग, GPL. तर ही लीग आणि विशेष म्हणजे या हंगामात GPL मध्ये आपल्यासारखे भरपूर गटांनी सहभाग नोंदवलेला आहे. या हंगामात तुमच्या गटासोबत असणार आहे एक खास व्यक्ती. कोण, जाणून घेण्यासाठी चला पाहूया एक छोटासा व्हिडिओ. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुम्हा समद्यांची मैत्रीण लई खास. चाल माझी स्मार्ट आणि दिमाग लई फास्ट. पाणी फाउंडेशनने माझी एका खास कामासाठी नियुक्ती केली आहे. शेतीतल्या सगळ्या कुलुपांची किल्ली बनून मी यंदा तुमच्या सोबत असणार आहे. मराठीत किल्ली आणि इंग्रजीत की. नाव माझं आहे सुपर सखी. तर मंडळी, शेतकरी गट तयार करून तुम्ही GPL म्हणजेच गट शेती प्रीमियर लीग मध्ये दणक्यात एंट्री केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.
गटशेतीचा डंका वाजणार, यंदा GPL गाजणार. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, चाओ. तर आत्ताच आपण सुपर सखीचा व्हिडिओ पाहिला. तर ही सखी नक्की म्हणजे काय करणार आहे, तर त्याविषयी परत अजून एक दुसरा एक व्हिडिओ आहे की ही सखी आपल्याला भेटायला येऊन आपल्या बरोबर काय हितगुज करणार आहे, तर त्याबद्दल हाय, हेलो देर. आलीये तुमची सुपर सखी घेऊन एक नवीन खबर. पावसाने यंदा केलीये अति घाई, पेरणीची चाललीये लगीन घाई. पण थांबा, थोडा दम धरा, करू नका घाई घाई. जरा काढा सवड आणि प्रथम करा योग्य बियाणे निवड. आता बियाणे कोणते निवडावे आणि कोणते टाळावे हे नक्की कसे ठरवावे, यासाठी गरम चहाचे झुरके घेत घेऊया मोहिते सरांची भेट. मित्रांनो, कृषी सेवा केंद्रात साधारण 3 प्रकारचं बियाणं उपलब्ध असतं. सुट्ट बियाणं हे पोत्यात भरून ठेवलेलं असतं. हे बियाणं ना कुठल्या कंपनीचं असतं ना त्याला कोणी प्रमाणित केलेलं असतं. त्यामुळे कृपया सुट्ट बियाणं घेऊ नये. दुसरं बियाणं सत्यतादर्शक बियाणं. हे बियाणं कंपनीच्या विश्वासार्हतेवर तुम्ही खरेदी करू शकता. तिसरं आणि महत्त्वाचं बियाणं म्हणजे प्रमाणित बियाणं. हे बियाणं कंपनीनं तर प्रमाणित केलेलं असतंच, शिवाय शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडूनही प्रमाणित केलेलं असतं. म्हणून शक्यतोवर प्रमाणित बियाणे खरेदीलाच प्राधान्य द्यावं. बियाणे खरेदी करताना दुकानदाराकडून सही शिक्क्यासह पक्की पावती घ्यावी. बियाण्याची साठवणूक ही कोरड्या जागेवर सावलीत करावी व किडे नसणाऱ्या ठिकाणी करावी. द्विदल बियाणे हाताळताना ते जोरात खाली फेकू नये. असे केल्यास त्याची उगवण क्षमताही कमी होते. आता बियाणे निवडीबाबत तुम्ही दक्ष राहाल अशी आम्हाला खात्री आहे. थँक्यू मोहिते सर. शेतकरी मित्रांनो, या विषयाबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या YouTube चॅनलवर जाऊन बियाणे निवड ही फिल्म नक्की पहा. पुन्हा लवकरच भेटूया. टाटा, बाय बाय, चाओ. वा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींना, कोण आहे ही सुपर सखी? आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक आठवड्याला आपण शेतामध्ये कुठली कामं करावी त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ते आपल्या भेटेल आहेत. तर भविष्यातही आपल्याला अशा ते भेटत राहतील. तर मित्रांनो, आजच्या आपल्या शेतीशाळेची रूपरेषा मी थोडक्यात सांगतो. आंबा बागेतील काढणी पश्चात व्यवस्थापन हा आहे आजचा विषय. बऱ्यापैकी सर्व शेतकरी बांधवांनी आंबा पिकाची काढणी झालेली असेल. काही बांधवांनी त्याची विक्री सुद्धा केलेली असेल आणि मला आशा नाही तर खात्री आहे की आपल्याला चांगले पैसेही मिळाले असतील. परंतु आता आंबा पिकाची काढणी झाल्यानंतर बागेचे व्यवस्थापन नक्की कसं करायचं, म्हणजे छाटणी कधी करायची, कशी करायची, खत व्यवस्थापन कधी म्हणजे खत व्यवस्थापन कसं करायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यासाठी मी अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करतो डॉक्टर महेश कुलकर्णी सर, उद्यान विद्यावेत्ता, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. नमस्कार सर, स्वागत आहे. नमस्कार. त्याच्या आधी सर एकच मिनिट, आत्ताच आपल्या बरोबर शास्त्रज्ञही जॉईन झालेले आहेत तुम्ही, तर त्यांचंही स्वागत करूया. आत्ताच आपल्या बरोबर जॉईन झाले डॉक्टर सतीश जाधव सर. नमस्ते सर. हा नमस्कार सर, उद्यान विद्यावेत्ता, नमस्ते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहणार. नमस्कार सर, स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते. यानंतर मी विनंती करतो कुलकर्णी सरांना प्लीज आपण सर पीपीटी शेअर करा. सर सुरू करायचंय का? हा करा सुरू, करा सर.
सर्वप्रथम सर्व अ, आंबा प्रेमींचं स्वागत करतो. माझ्या मते माझी स्क्रीन आपल्याला सगळ्यांना दिसते. येस सर, येस सर. सर आपण समोर पाहू शकताय, हे जे झाड आहे, या झाडावरनं आपण साधारण 120 आंबे उतरवलेले आहेत. कमी आहे, पण 120 आंबे उतरवलेले आहेत. आज जर समजा तुम्ही पाहिलं तर या संपूर्ण झाडावर पालवी येताना दिसते. आता आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेऊया की आंबा हे जर समजा तुम्ही पाहिलं तर सुरुवातीचे 10 ते 15 वर्ष हे दरवर्षी लागणारं पीक म्हणून ओळखलं जातं. आणि मग 10 ते 15 वर्षानंतर जसं जसं आंब्याची उंची वाढते तसं तसं ते पीक हे दोलायमान परिस्थितीमध्ये जातं. मग एका वर्षी भरपूर लागतं, एका वर्षी लागत नाही. कधी कधी एकाच बाजूची फांदी येते, तर कधी कधी वर्षाआड फळधारणा होते. आणि मग असं होण्यामागचं कारण काय असावं, असा जर समजा आपण विचार केला तर आंब्याला जी मोठ्या प्रमाणावर पालवी येते, ती पालवी स्वतःला मॅच्युअर करून त्याच्यातनं पुन्हा पुढे फळ म्हणजे फुलं टाकत असते आणि मग फुलातनं फळं मिळत असतात. हे सगळं करत असताना जर समजा आपण फक्त मोहराकडे लक्ष दिलं, म्हणजे ज्या फांदीतनं मोहर येणार आहे त्या आईकडे लक्ष न देता आपण फक्त फळ देणाऱ्या मोहरावर लक्ष दिलं, तर मात्र आपल्या हातातनं बऱ्याचशा गोष्टी निसटू शकतात. आणि म्हणून आपण पालवीकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आणि मग ही पालवी कधी नेमकी बाहेर निघते आणि नेमक्या कुठल्या पालवीला मोहर येतो, ह्या गोष्टी देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. आपण जर समजा पाहिलं, मी एक म्हणजे हे पुन्हा शेअर करतो, तोपर्यंत तुम्हाला मी हाताने दाखवतो काही गोष्टी, त्या आपण निश्चितपणे मी आपल्याला दिसतोय. येस सर. तुम्ही माझा जर हात पाहिलात तर इथे फळधारणा झालेली असते. आपण ज्या वेळेला आंबा काढतो त्यावेळेला आयदर झेल्याने काढतो, सिकेटरने काढतो किंवा ओढून काढतो. तो काढल्यानंतर हा देठ जो आहे हा इथे तोडतो आणि मग त्याच्यानंतर हा देठाचा पूर्ण भाग, समजा या इकडनं मोहर निघाला असेल तर हा पूर्ण भाग हा झाडावर असाच राहतो. आता हा भाग जर समजा आपण काढून टाकला नाही तर हा सुकायला वेळ घेतो. आणि हा ज्या वेळेला सुकत येईल, ह्याच्यातली एनर्जी पुन्हा झाड पाठीमागे काढून घेईल, त्याच वेळेला तुम्हाला इकडनं पुन्हा नवीन फांदी आलेली दिसते. ही जी फांदी आहे इकडनं आलेली, ही फांदी तुम्ही बघितलं तर सुरुवातीला जेव्हा मोहर येतो तेव्हा असा मोहर असतो आणि इथे फळधारणा झालेली दिसते. आणि हळूहळू हळूहळू तुम्ही बघितलं तर ही फांदी अशी आतमध्ये जाते आणि अशी खाली झुकते. वजनाने 300-350 ग्राम केशर असू दे, हापूस असू दे, अशी झुकते. आता ही जर फांदी मी इथेच कट केली किंवा ह्या इथे कट केली तर त्याचा काही उपयोग नाही. ही फांदी मी जिकडनं सूर्याकडे जाणाऱ्या 2 फांद्या फुटणार नाहीत, इथे मला ती कट करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी ही फांदी इथे कट करेन त्यावेळेला आता जो मी तुम्हाला फोटो दाखवला त्या फोटोसारखी परिस्थिती तुमच्याकडे निर्माण होईल. हे बघा, इथे तुम्हाला खाली झुकलेली एकही फांदी दिसत नाही. या खाली झुकलेल्या सगळ्या फांद्या आम्ही काढून टाकलेल्या आहेत. या फांद्या काढून टाकल्यामुळे ज्या ज्या फांदीतनं फळधारणा झालेली होती त्याला एक 15 ते 20 दिवसाची, कारण ह्या वेळेला आपलं हार्वेस्टिंग जे आहे हे साधारण एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात झालं. त्याच्यानंतर आपण त्याला छाटणी केली, पाऊस पडला, झाडाला जोश आला आणि त्याच्यातनं नवीन पालवी बाहेर पडली. ही पालवी मॅच्युअर पण होताना दिसतेय. आता मध्ये उघडीप मिळाली आहे. ह्या वर्षी असं घडलंय की यावर्षी उघडीप मिळाली आहे, त्याच्यामुळे ही पालवी सगळी मॅच्युअर झाली आहे. याही पालवीमध्ये थिनिंग होणं गरजेचं आहे. ही ते जेव्हा थिनिंग होईल त्याच्यानंतर त्याची जी काडी आहे ती चांगल्या प्रकारे मॅच्युअर होईल आणि त्या मॅच्युअर काडीतनं आपल्याला फळधारणा होणार आहे. मग ही जी आलेली पालवी आहे ही पालवी मॅच्युअर करण्यासाठी म्हणून मला आता मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी या झाडांना टाळा माती एकत्र करून खत म्हणून वापरणार आहे. जसा जोराचा पाऊस ओसरेल तशी मग मी रासायनिक खताची मात्रा त्या झाडांना देणार आहे. आणि मग त्याच्यानंतरचा जो काय खताचा
डोस असेल तो यापूर्वी आपण शेती शाळेतनं शिकलोच आहे की फवारणी वाटे द्यायचा आहे. त्यामुळे झाडाला जसं आपण रोज जेवतो तसं एकाच वेळेला खत न घालता नियमितपणे आपल्याला त्याला खाद्य पुरवावं लागणार आहे. आणि हे जेव्हा आपण करू त्याच वेळेला आपल्याला पुढच्या वर्षी देखील या वर्षीसारखे आंबे लागणार आहेत. आता आपण सगळे जी मंडळी आहोत ही मंडळी, काही जण एकच आंब्याचं झाड आहे, काही जणांकडे 10 आंब्याची झाड आहेत, काही जणांकडे जास्त आंब्याची झाड आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं व्यवस्थापन वेळेवर जर समजा झालं नाही तर प्रत्येक झाडाला वेगवेगळ्या वेळेला मोहर येईल आणि वेगवेगळ्या वेळेला मोहर आल्यामुळे वेगवेगळ्या वेळेला मार्केटिंग, मग याही गोष्टीचा त्रास आपल्याला होऊ शकतो. म्हणून छाटणी जर करायची झाली तर सगळ्या झाडांची एकाच पिरियडमध्ये जर समजा छाटणी झाली तर त्याच्यातनं एकाच वेळेला पालवी बाहेर पडेल. एकाच वेळेला बाहेर पडलेली पालवी ही एकाच वेळेला मॅच्युअर होईल. एकाच वेळेला मॅच्युअर झालेल्या पालवीतनं एकाच वेळेला मोहर बाहेर पडेल आणि त्याच्यामुळे आपल्याला जे हार्वेस्टिंग होणार आहे ते देखील एकाच वेळेला घडेल. आता जर समजा आपण या झाडामध्येच जर समजा पाहिलं तर इथे हा जो भाग मी आपल्याला दाखवतोय या भागामध्ये जून झालेली पालवी आपल्याला दिसते. हा जो भाग दाखवतोय इथे नवीन आलेली पालवी आता हिरवट पोपटी रंगाची झालेली दिसते आणि काही ठिकाणाहून तुम्हाला नवीन पालवी येताना देखील दिसते. याचाच अर्थ माझ्या झाडावर आता कमीत कमी 4 ते 5 प्रकारच्या पालव्या आहेत. ह्या पालव्या जर समजा निरीक्षण केलं तर ही माझी पालवी जी आहे इकडची ही गेल्या वर्षी आलेली नाही म्हणून ती अशी आहे. ही पालवी हमखास या वर्षी मोहराला जाणार. ही जी पालवी आता बाहेर पडलेली आहे ही पालवी जर समजा पेन्सिलच्या जाडीची झाली आणि थोड्याफार ह्या रंगाची झाली तर ती देखील यावर्षी मोहराला जाईल. नाही तर ही माझी पुढच्या वर्षीची पालवी म्हणून त्याच्यातनं नवीन पालवी टाकेल आणि ती पुढच्या वर्षीच्या पालवीमध्ये जाईल. त्यामुळे पालवी काढत असताना कुठली नेमकी पालवी काढायची तर जी पालवी खालच्या दिशेने झुकलेली आहे ती पालवी आता ह्या पिरियडमध्ये काढून टाकायची. मध्य भागामध्ये उजेड चांगला यावा या दृष्टिकोनातनं जी छाटणी करायची ही पावसाळ्यानंतर करायची. आत्ता आपल्याला कुठली छाटणी करायची आहे, झाडाच्या संपूर्ण जो डोलारा आहे त्याच्यापेक्षा 15 ते 20% जास्त फांद्या खाली येणार नाहीत या पद्धतीनेच छाटणी करायची आहे. त्याच्यासाठी खाली झुकलेल्या फांद्या काढून टाकणं, एकमेकांमध्ये घुसलेल्या फांद्या काढून टाकणं, त्याचबरोबरीने मेलेल्या फांद्या काढून टाकणं आणि ज्या रोगट फांद्या आहेत त्या काढून टाकणं, एवढंच काम आता आपल्याला करायचंय. हे काम आपलं करून झालं की या पूर्ण झाडावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करायची आहे. 1% बोर्डो मिश्रण करत असताना 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना वेगवेगळ्या पाण्यामध्ये भिजत घालायचा. तो पूर्णपणे ढवळायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी तिसरं भांडं घेऊन तो एकत्र मिक्स करायचा. मिक्स करून झाल्यानंतर थोडासा चुना ठेवून द्यायचा. एक नवीन खिळा त्या बोर्डो मिश्रणाच्या ढवळलेल्या द्रावणामध्ये बुडवायचा. त्याला जर समजा गंज चढला तर चुन्याचं पाणी थोडं अजून ओतायचं आणि ते न्यूट्रल करायचं. पुन्हा खिळा उघडवून बघायचा. जर गंज चढला नाही तर बोर्डो मिश्रण तयार झालेलं आहे. त्या बोर्डो मिश्रणाची फवारणी या पूर्ण झाडावर करायची. त्याचबरोबरीने तुम्ही जर बघत असाल तर आत्ताच या खोडावर तुम्हाला हिरव्या हिरव्या रंगाची बुरशी वाढताना दिसते. ही बुरशी देखील त्या आपल्या फवारणीमुळे मरून जाईल. आता पावसाळ्याच्या पूर्वी एक फवारणी, पावसाळा गेल्यानंतर एक फवारणी, हे जर समजा आपण केलं तर आत्ता झाडामध्ये असलेले अँथ्रॅकनोसचे जे बीज आहेत किंवा देठकुजाचे जे बीज आहेत, हे सगळे जे बीज आहेत, तसंच या खालच्या परिसरामध्ये पण देखील आपल्याला फवारणी करायची आहे. त्या भागातले जे बीज आहेत हे सगळे बीज जे आहेत हे पूर्णपणे मरून जातील. याच्याबद्दल कदम सर अजून आपल्याला विस्तृतपणे माहिती कदाचित आपण प्रश्न विचारल्यावर सांगतीलच. पण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्यापूर्वी जर समजा आपण कधी कोकणात आला असाल तर हा एवढा 1 मीटरचा जमिनीपर्यंतचा पोर्शन मी आता जी आपल्याला बोर्डो मिश्रणाची फवारणी सांगितली त्याच्याऐवजीच 10-10 लिटरची पेस्ट तयार करायचे आणि ह्या पूर्ण मिश्रणाला काढायचे. आपल्याला जर ह्या पेस्टचं महत्व मी सांगायचं झालं तर ते अनन्यसाधारण आहे. कारण काय बघा, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भेगा गेलेल्या असतात आणि हे जे काय याच्यावरचे कीड व रोग आहेत त्यापैकी किडींचे जे सुप्तावस्थेत जाणारे कोश आहेत ते सगळे ह्या भेगांमध्येच लपून बसतात. ज्या वेळेला आपण तिथे बोर्डो मिश्रण मारतो त्यावेळेला ते जळल्यासारखे होतात, ड्राय होतात आणि आपला पुढचा फवारणीचा खर्च तिथल्या तिथे वाचतो.
बोर्डो मिश्रण हे सेंद्रिय शेतीमध्ये देखील चालतं आणि रासायनिक शेतीमध्ये देखील चालतं. कदम सर पण आपल्याला सांगतील, मोहिते सर पण आपल्याला सांगतील की आम्ही कॉलेजला शिकत असल्यापासनं बोर्डो मिश्रण किंवा आमचे गुरुजी देखील कॉलेजला शिकत असल्यापासून बोर्डो मिश्रण आहे आणि ते शाश्वत आहे. त्याच्यामुळे बोर्डो मिश्रणाचा वापर आपण निश्चितपणे तयार करून करा. आपल्याला त्याचे निश्चितपणे चांगले रिझल्ट मिळतील. बोर्डो मिश्रण फवारायला नाही मिळालं तर कमीत कमी सीओसीचा वापर करा, त्याचे देखील आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. पण ह्या सुप्तावस्थेतले जे आहे तिथले हे सगळे मरून जायला पाहिजेत. बऱ्याचशा ठिकाणी अशी गोष्ट असते की हे जे झाड आहे या झाडावर डायरेक्ट सूर्यप्रकाश या खालच्या भागावर पडत असतो. आता तुम्हाला माहिती आहे पावसाळ्याचं वातावरण आहे, झाड मऊ झालेलं आहे. अगोदर सूर्यप्रकाशाने ते कडक झालेलं आहे, आता पावसामुळे मऊ झालेलं आहे. आता हवा वाहिली की हे झाड हलेल आणि हल्ल्यानंतर हा वरचा जो वजनाचा भाग आहे तो वजनाचा भाग ह्या झाडाच्या या बुंद्याला डॅमेज करू शकतो. तिथे तुकडे पडू शकतात, फांद्या तुटू शकतात, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. आणि त्याच्यामध्ये फंगस जर अजून असेल तर तो तिथली अजून स्किन जी आहे, त्याची जी त्वचा आहे ती अजून खराब करेल. मग ते घालवण्याच्या दृष्टिकोनातून देखील इथे बोर्डो मिश्रण लावणं हे फार गरजेचं आहे. हे झालं मोठ्या झाडांच्या बाबतीमध्ये. शक्यतो आपण 15% वर फांद्या काढू नयेत. 15% वर फांद्या काढल्यानंतर झाडाला असा सिग्नल जातो की आपल्याला हमखासच पालवीच टाकायची आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणावर पालवी टाकतो आणि त्याच्यातनं मग पुन्हा पुढे येणारा आपल्याला अपेक्षित जो मोहर आहे तो कुठेतरी जास्त पालवी आल्याने अन्न खाऊन घेतो आणि मग पालवीला जे अन्न मिळत नाही. काही ठिकाणी मोहर वांज येतो किंवा काही ठिकाणी तुम्ही बघितलं तर फ्लावरिंग देखील येत नाही. त्यामुळे आता फक्त 15% फांद्या काढणं, पाऊस निघून गेला की पुन्हा 15% फांद्या काढणं, ज्यावेळेला झाडावर मोहर असेल त्यावेळेला काही फांद्या काढणं आणि अशा प्रकारे 3 ते 4 वेळा छाटणी करून आपण झाडाच्या फांद्यांचं व्यवस्थापन ठेवू शकतो. आता पुढचा हे आपल्याबरोबर मी शेअर करतो. येस. आता तुम्ही जर समजा हे झाड पाहिलं तर हे सगळ्या बाजूने बंद असलेलं असं झाड आहे. याच्यामध्ये देखील जर समजा तुम्ही बघितलं तर या खालच्या बाजूच्या सगळ्या फांद्या आपण काढून टाकलेल्या आहेत. हा, आणि या वरती आलेल्या नवीन फांद्या ठेवलेल्या आहेत. या सूर्यप्रकाशाच्या दिशेने असणाऱ्या ज्या फांद्या आहेत, आपण छत्री उघडल्यानंतर झाडाकडे बघितल्यानंतर बघा बरं तुम्हाला छत्रीचा आकार दिसतोय की नाही. तर तो तसा छत्रीचा आकार निर्माण होणं देखील गरजेचं आहे. आणि या छत्रीच्या बाहेर जाणाऱ्या ज्या फांद्या आहेत या सगळ्या फांद्या तुम्ही काढून टाका, काही प्रॉब्लेम नाही. आता मोठ्या झाडांच्या बाबतीतलं व्यवस्थापन मी आपल्याला सांगितलं. आता छोट्या झाडांच्या बाबतीतलं व्यवस्थापन. बरेच जण आमच्याकडनं झाडं घेऊन जात असताना वारंवार फोन करून विचारतात की सर आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, आम्ही शेती शाळेमध्ये अटेंड केलं, सर आम्हाला 3.5-4 फुटाची उंच 2-3 वर्षाची झाडं कुठे मिळतील. आता मोहिते सरांचा स्वभाव जो आहे हा ते सगळं हसत घेतात, पण आम्हाला एवढा राग येतो की आम्ही तुम्हाला एवढं पोटतिडकीने समजावून सांगतोय की मोठी उंच झाडं घेऊ नका, छोटी 1 वर्षाची झाडं घ्या. त्याचं मुळांचं कॉइलिंग झालेलं नसतं. त्या झाडांना पुन्हा तुम्ही वर वाढवल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा आता तुम्हीच सांगा, हे जे झाड आहे हे इकडनं साधारण 1 फुटाचं आहे, इथेच त्याला मी छाटलंय. मग मी 300 रुपयाचं मोठं कलम घरी घेऊन जाणार आणि मला परत फोन करणार, मी तुम्हाला सांगणार की ते 60 सेंटीमीटरवर छाटून टाका. मग त्या 300 रुपयाचा उपयोग काय राहिला. त्याच्यापेक्षा 90 रुपयाची केशरची 1.5 ते 2 फुटाची झाडं जी शासकीय रोपवाटिकेमध्ये जिथे कुठेही कुठल्याही प्रकारची जर केशरची घेऊन जाणार असाल तर मालफॉर्मेशनचा जिथे किंवा पर्णगुच्छ रोगाचा जिथे प्रादुर्भाव झालेला नाही अशा प्रकारच्या शासकीय नर्सरीमधनं किंवा NHB ॲक्रिडिटेड नर्सरीमधनं आपण कधी विकत घ्यावीत. खाजगी नर्सरी पण NHB ॲक्रिडिटेड आहेत. अशा नर्सरीमधनं जिथे मातृवृक्ष आपल्याला पाहायला देत असतील, जिथे हा प्रादुर्भाव नाही आपल्याला दिसत असेल, अशा ठिकाणून आपण ते विकत घ्यावं आणि मग त्याची लागवड करावी. आपण जर समजा पाहिलं असेल तर मी आपल्याला गेल्या वेळेला हे म्हटलं होतं की मी आपल्याला छाटणी दाखवीन. ही बघा इथे छाटणी करून आपण त्यांना 2 फांद्या फोडलेल्या आहेत, तशी ही एक तिसरी फांदी खालून वाढते. त्याचबरोबरीने जर समजा बघितलं तर हे पुढे मोठं झाल्यानंतर इकडनं पुन्हा त्याला
जे वर जाणारं डोकं होतं या डोक्याला मी इथेच ह्या डोळ्यापासून 1 इंचावर खाली कट केलेलं आहे, जेणेकरून त्याच्या पेरातनं पुन्हा फांद्या येण्याऐवजी मधल्या फांदीतनं फांद्या बाहेर पडलेल्या आहेत. आपण हे पाहू शकता. तसंच त्याला आता पुन्हा वरती आल्यानंतर त्याला पुन्हा कट करून टाकीन, जेणेकरून माझा हा या वर्षीचा जो बेस आहे याचा या झाडाचा, की मला एका मूळ खोडातनं 3 फांद्या, त्या खोडातनं पुन्हा 3 फांद्या आणि त्या पुन्हा खोडातनं 3 फांद्या, असं माझं जे 27 फांद्यांचं स्ट्रक्चर निर्माण व्हायला पाहिजे, जे झाडावर आलेल्या फळांचं वजन घेईल आणि सगळ्या दिशेने छत्रीसारखं वाढेल. जे आपण छत्री उघडल्यानंतर तारा बघतो, त्या तारा आपल्याला या झाडाच्या माध्यमातून तयार करायच्या आहेत, असा विचार करा. अशा 27 तारा दिसल्या पाहिजेत आणि मग त्याच्यावर आपल्याला आपल्याला फळं घ्यायची आहेत. जर समजा तुम्ही प्रत्येक झाड बघितलं तर त्याच्यामध्ये सरळ वाढणारं असं तुम्हाला कुठलं झाड दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी जर समजा तुम्ही पाहिलं तर मी ते मधून छाटून टाकलेलं आहे, त्याला नवीन फांद्या यायला दिलेल्या आहेत. हे जे तुम्हाला असं हे जे इथे झाड दिसते, जरा जवळ जाऊया आपण. हे बघा, हे झाड हे इथे याला छाटून टाकून याला 3 फांद्या आलेल्या आहेत. जेव्हा आपण जवळ जातो तेव्हा हे पाठीमागचं जे झाड आहे ते त्या झाडामध्ये दिसत असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं की ते झाड खूप उंच झालेलं आहे. पण या कुठल्याच झाडाची उंची जी आहे ही 1 मीटरपेक्षा वरती गेलेली नाही. जर समजा अजून निरखून आपण पाहू, हे बघा, इथे हा वर वाढणारा डोळा कट केलेला आहे. 1 फांदी, 2री फांदी, 3री फांदी. जर समजा तुम्ही इथे पाहिलं, 1 फांदी, 2री फांदी, 3री फांदी. जर समजा इथे पण पाहिलं, 1 फांदी, 2री फांदी, 3री फांदी. त्या बाजूला जर समजा बघितलं, 1 फांदी, 2री फांदी, 3री फांदी. या पद्धतीनेच आपल्याला झाडांच्या फांद्यांचं व्यवस्थापन आता करणं आवश्यक आहे. आता परत पुढच्या वेळेला जेव्हा शेती शाळेमध्ये तुम्ही असा प्रश्न विचाराल की आमच्या आता 2 वर्षाचं झाड आहे आणि त्याला मोहर आलेला आहे, तर आम्ही सर काय करायचं? मग आता मोहर जर आला असेल तर तुम्हाला त्याच्यावर फळं घ्यायलाच लागतील. तुम्ही सारखा सारखा आलेला मोहर जर काढायला लागलात तर तुम्ही त्या छोट्याशा झाडाला काय सांगतायत की मी मोहर टाकलास तर कापून टाकीन. आणि त्याची मानसिकता तुम्ही अशी करताय की मोहर द्यायचा नाही. त्याच्यामुळे मोहर येण्यापूर्वी छाटणी करायची. आंब्याला डोक्यातनं पालवी किंवा मोहर बाहेर पडतो. आपण ह्या फांद्यांमधनं बाजूने मोहर बाहेर काढलाय, या बाजूने पालवी बाहेर काढली आहे. त्या पालवीला जेव्हा मोहर घ्यायचा आहे तेव्हा ती डोक्यातनंच काढणार. मग डोक्याच्या खाली जर समजा मी कट केलं 1 इंचावर तर तुम्हाला मोहरच येणार नाही. आणि मोहर आला नाही तर त्यावेळेला तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल. या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली पाळणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही हा खालचा पोर्शन बघितलात, हे बाकीचं तण आपण नंतर काढू, पण आता झाडाला खतं देताना इथे तण असता कामा नये. झाडाच्या जवळ हे पाहणं आपण गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ही ड्रिपची लाईन जर समजा तुम्ही पाहिली तर इथे बुंद्याजवळ एक थेंब, इथे म्हणजे इथे थेंब पडतोय, तसा तो बुंद्यापासनं 1 फूट त्याच्यात उत्तरेला आणि 1 फूट दक्षिणेला थेंब पडतोय. जेणेकरून काय होईल बरं, झाडाची जी वाढ होणार आहे त्याची मुळं ही पाण्याच्या शोधात उत्तर दक्षिण जातील आणि वरची सावली पण माझी कशी जाईल, उत्तर दक्षिण जाईल. त्याच बरोबरीने जर समजा तुम्ही नीट पाहिलं तर इथपासनं वरपर्यंत उंचवट आहे आणि मग त्याच्या खाली परत इथे इथपासनं पुन्हा खाली स्लोप आहे. हा असा 1 मीटरचा बेड आहे. या 1 मीटरच्या बेडमध्ये बरेच जणांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे सपाट जमीन आहे, जोराचे वारे वाहतात आणि त्याच्यामुळे झाडं पडण्याची भीती असते. त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन की सुरुवातीच्या कालावधीमध्ये मग पाहिजे तर तुम्ही बेड करू नका, पण कालांतराने तुम्हाला काय करावं लागेल की जशी ही झाडं यांची हा बेस चांगला वाढेल तसा इकडनं बाजूने त्याला खणून पाणी निघून जाईल या दृष्टिकोनातनं रचना करा आणि हा बेड तयार करा. यामुळे होईल काय, तर त्याची मुळं जी आहेत ही पूर्वेला आणि पश्चिमेला तेवढ्याच अंतरावर वाढतील. नंतर त्याला बाहेर पडायचं झालं तर ऊन लागेल किंवा त्या बाजूला त्याला त्या बेडमधनं बाहेर पडायचं झालं तर वारा लागेल, म्हणजे ती मुळं काय बाहेर जाणार नाहीत. मग मुळं कुठे पसरतील, तर उत्तर दक्षिण पसरतील. आणि झाड कसं पसरेल, तर उत्तर दक्षिण पसरेल. म्हणजे झाडाला जर समजा तुम्ही हे या झाड पाहिलं तसं, तर इकडनं जो पूर्वेचा सूर्य आहे तो पूर्ण झाडाला लागेल, वरती लागेल आणि खालच्या बाजूला लागेल. तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. आज जर समजा तुम्ही ही सवय लावली नाही, आम्ही आता कॉलेजमधल्या तरुणांना सांगतो की बाबा रे तू व्यसन करू नको, तो हो हो म्हणतो पण करायचं ते करतो. तर हे ते वय आहे जेव्हा तुम्ही त्या झाडाला सवय लावू शकता.
आणि आज जर समजा तुम्ही त्याला सवय लावली तरच तुम्हाला त्याच्यातनं उद्या चांगली फळं मिळणार आहेत. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या झाडांच्या बाबतीत सांगायची झाली तर ह्याला भरमसाठ खतं घालू नका. तुमच्याकडे खतं भरपूर असतील तर 2 झाडांच्या मध्ये हे बघा जागा भरपूर आहे, इथे आंतरपिकं घ्या. आंतरपिकांना खतं वापरा, झाडाला ते नंतर आपोआप मिळतील. पण तुम्ही त्या झाडाला भरमसाठ खतं घालू नका, झाडाला भरमसाठ पालवी काढू नका. झाडाला जर एका वेळेला तुम्ही नत्राचा भरपूर डोस दिलात तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर पालवी बाहेर पडेल. आणि मोठ्या प्रमाणावर जर समजा पालवी बाहेर पडली तर आपोआप कीड रोग त्याला खाण्यासाठी येईल. आणि मग त्या कीड रोगाला मारायला तुम्ही मला पुन्हा औषध विचारणार की ह्या कीड रोगांना मारण्यासाठी कुठलं औषध वापरू. तर ते कीड रोग येणार नाहीत या दृष्टिकोनातनं नियंत्रित अन्न द्या, जेणेकरून आपला बाब्या तो एकदम असा तगडा होईल, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही किंवा कुठलीही कीड त्याला चावली तरी त्याला त्रास होणार नाही. या दृष्टिकोनातनं आता आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने तुम्ही जर समजा मगाशी जी झाडं दाखवली आणि ही पाठीमागची जी झाडं दिसत आहेत ही जर समजा तुम्ही बघितली तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सूर्यप्रकाश आरपार पण होताना दिसत नाहीये. बघा केवढी गच्च झालेली ही झाड आहे. तर पालवी आल्यानंतर झाड गच्च होतं, ते थोडंसं मोकळं करायचं असतं खालच्या खाली झुकलेल्या फांद्या काढून. ह्या झाडांपर्यंत अजून आम्ही पोचलेलो नाही. तर ह्या झाडांना देखील आम्ही मगाशी जसे तुम्हाला झाडं दाखवली त्याचप्रमाणे त्याची छाटणी करणार आहोत. ही जी बाग आहे या बागेमध्ये एक प्रयोग म्हणून आम्ही ही फार जवळ लावलेली आहे. तुम्ही एवढी जवळ लावू नका. आत्ता ज्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांच्यासाठी अंतर जे आहे ते आपण पाहिजे तर लिहून घ्या. पूर्व पश्चिम अंतर जे आहे हे जिथे वातावरण दमट आहे अशा ठिकाणी 6 मीटर, ज्या ठिकाणी वातावरण ड्राय आहे त्या ठिकाणी तुम्ही 5 मीटर पर्यंत ठेवू शकता. अजूनही 5 मीटर मी जे सांगतोय त्याचं रेकमेंडेशन नाही, पण काही शेतकऱ्यांच्या ज्या बागा मी पाहिलेल्या आहेत त्या बागेच्या अनुभवातनं मी तुम्हाला हे सांगतोय. विद्यापीठाचं आमचं जे रेकमेंडेशन आहे हे 5x5 मीटरचं आहे, पण मधून जर ट्रॅक्टर फिरवायचा झाला तर त्या दृष्टिकोनातनं 6 मीटर बाय 4 मीटर हे रेकमेंडेशन आपण करू शकता की जेणेकरून आपण उंची पण थोडी वाढवू शकाल आणि मधून ट्रॅक्टर पण फिरवता येईल. फुटामध्ये कृपया लागवड करू नका. मी फुटातला शास्त्रज्ञ नाही, मीटरचा शास्त्रज्ञ. त्याच्यामुळे आपण प्रश्न विचारत असताना आधी फुटात लागवड करू नका. अगदी सर, मोहिते सर तुम्ही हसताय पण ही मंडळी 3 फूट बाय 5 फूट अशी लागवड केली, एकमेकांच्या जवळ भरपूर झाडं आणली आणि मग त्याच्यातनं रोगराई एवढी पसरली की आता शेतकरी जेव्हा म्हणतात ना की मी माझी 1000 झाडं काढून टाकली, 2000 झाडं काढून टाकली, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की तुम्ही खर्च केला त्याच्याबद्दल सोडून द्या, पण आपण निसर्गात एवढी झाडं लावतोय आणि ही एवढी झाडं निसर्गामध्ये म्हणजे पुण्याचं काम करतोय आणि ते केल्यानंतर पुन्हा काढून टाकतोय, मग हे फार चुकीचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं ह्या गोष्टी घडणार नाहीत आपल्याकडनं याची काळजी आपण घ्याल अशी अपेक्षा करतो. खतं देत असताना मी जसं म्हटलं तसं सुरुवातीचा जो कालावधी आहे आपण म्हणतो की सर्वसाधारणपणे 100 ग्रॅम नत्र, अर्धा किलो स्फुरद, 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश हा त्याचा सुरुवातीचा डोस आहे. म्हणजे एका झाडाला वर्षभरासाठी 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 50 ग्रॅम, आणि ज्या वेळेला ते मोठं होईल त्यावेळेला 1 किलो, 1.5 किलो, 1 किलो, अर्धा किलो, अर्धा किलो किंवा 1.5 किलो, अर्धा किलो, 1 किलो, जशी माती बदलेल त्याप्रमाणे तुमचा खताचा डोस बदलतो. 1 दशांश पहिल्या वर्षी, एक म्हणजे 2 दशांश दुसऱ्या वर्षी, 3 दशांश तिसऱ्या वर्षी, असं करत करत आपल्याला खत द्यायचंय. आणि हे देत असताना पुन्हा मी सांगतो, मी असं म्हटलेलंच नाही की एका वेळेला द्या. त्याच्यामुळे तुम्ही एका वेळेला घालू नका. तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर तुम्ही 4 ते 5 वेळा खत द्या. झाडाच्या अवस्थेनुसार द्या, जेणेकरून त्या झाडामध्ये माजणार नाही आणि ते झाड बाजेल, म्हणजे ते मोहराला जाईल. एवढं बोलून मी आता थांबतो. आणि मोदी सर बरोबर आहे ना? करेक्ट करेक्ट करेक्ट. एवढं बोलून थांबतो आणि आता कोणाचे प्रश्न उत्तर असतील तर आपण ती घेऊया. येस सर, येस सर. तर मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला शॉर्ट स्वीट असं म्हणजे पहिली गोष्ट, जर मोठी झाडं असतील तर त्याची आपल्याला फळाची तोडणी झाल्यानंतर छाटणी कशी करावी, छाटणी करताना किती टक्के फांद्या छाटाव्यात, म्हणजे 15% जास्त फांद्या छाटू नयेत, नाहीतर बिनकामाचं पालवी वाढेल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने छाटणी करावी. त्याचबरोबर कुठल्या फांद्या छाटाव्यात, रोगट फांद्या किंवा ज्याला फळ लागले तुटलेल्या फांद्या आहेत त्या कुठे छाटाव्यात,
याबद्दल अगदी प्रॅक्टिकल त्यांचा अनुभव दांडगा असल्यामुळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. हे त्यांनी छाटणी झाल्यानंतर बोर्डो 1% बोर्डो मिश्रचा स्प्रे घ्यावा, जेणेकरून जे जखमा झाल्यात आपल्या झाडाला त्या रिकव्हर होतील, त्याच्यावर कुठला दुसरा रोगाचा अटॅक होणार नाही. खूप छान मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर त्याची नवीन फळबाग लागवड असेल आंब्याची, तर त्या नवीन फळबाग लागवडीच्या बाबतीतही त्यांनी खूप काही चांगले मुद्दे सांगितले, की ज्याच्यामध्ये रोपांची निवड करताना जास्त उंच रोप घेऊ नका, त्याचे काय काय प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दलही सरांनी सांगितलं. तर बरीच लोक आपल्या हौसेपोटी एकदम आम्हाला 3 वर्षाची 4 वर्षाची उंच वाढलेली रोपं घेतात, तर त्याचं काय काय तोटे आहेत त्याबद्दलही सांगितलं सरांनी. तसेच काही चॅट बॉक्समध्ये हाही प्रश्न टाकला होता की घन लागवड. तर घन लागवडीबद्दल मागच्या सत्रामध्ये डॉक्टर कुलकर्णी सरांनी खूप छान पद्धतीने अति घन लागवड आणि रेग्युलर त्या लागवडीचा फरक सांगितला होता, प्रेझेंटेशनही दाखवलं होतं. तर ज्यांनी ते बघितलं नसेल त्यांनी कृपया मागची शेतीशाळा बघावी, त्याची लिंक आम्ही चॅट बॉक्समध्ये टाकतोय. त्याचबरोबर भरमसाठ खते देऊ नये, त्या म्हणजे सगळ्याच गोष्टीबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. आता मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे विचारू शकता. प्रश्न लागवडी संदर्भात असू द्या, प्रश्न खता संदर्भात असू द्या, प्रश्न रोगा संदर्भात असू द्या, औषधा संदर्भात असू द्या, तुम्ही बिनधास्तपणे या विषयावर प्रश्न विचारू शकता. आजच्या शेती शाळेतला पहिला प्रश्न शुभ. छत्रभुज छत्रभुज वरकटेची कृपया आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावा. छत्रभुज वरकटे किंवा अनंता शेळके, जन्मभूमी शेतकरी गट दाभा. अनंत शेळकेची बोला. बोला साहेब. नमस्कार. नमस्कार. नमस्कार शेळके साहेब, तुमचा आवाज येत नाही, चढावर येतात, चढावर या. पाऊस जास्त दिसतोय तिकडं. हॅलो 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 कदम सर, हॅलो आवाज येतोय? कदम सर, आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो. हा, आवाज येत नाही, आवाज येत नाही. आता येतोय का आवाज? शेळके साहेब आवाज, कुलकर्णी सर आवाज येतोय? हो, आवाज येतोय, तुमचा आवाज चांगला येतोय. हा. तर कदम सर झाले. हा येतोय, पण थोडा डिस्टर्बन्स आहे सर. ओके ओके ओके, चालेल चालेल. स्वागत आहे सर आपले. मित्रांनो, पुढच्या तासाचं एक स्वागत करून आपण प्रश्न उत्तराच्या तासाकडे वळणार आहोत. तर हॅलो. हा, पुढचे तज्ञ आहेत आपला नंबर म्हटलंय ते. हा सर, प्रश्न विचारा. अनंत शेळकेजी किंवा छत्रभुजजी वरकटे प्रश्न विचारा, तुम्ही अनम्यूट आहात. प्रश्न विचारा. कुठे? हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर, आमची नवीन लागवड करायची हो, आंब्याची. आंब्याची नवीन लागवड करायची. ओके. हा, आता खड्डे खोदून घेतलेत. किती बाय कितीवर खड्डे खोदले? हा, ते 5-5 मीटरवर, 5 मीटर बाय 5 मीटर. ओके. आणि काय प्रश्न आहे तुमचा आता? तर त्यात आता ते खड्डे बुजायचे आम्हाला. हा. तर त्यात कसं कसं काय काय टाकावं लागणार त्यामध्ये? ओके. तर खड्डा भरताना काय काय त्याच्यात टाकावं? डॉक्टर शशांक बराडकर बोलताय. हो, बोलतो. हा. खड्डे भरताना सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये थोडसा पाला पाचोळा टाकायचा. त्याला कधी खोदले खड्डे? खड्डे आम्ही काय केलंय, थोडं त्या पळाट्या काय टाकल्यात आतमध्ये आणि लिंबाचा पाला टाकलाय सध्या. हो. तर आणि त्याच्यात फोरेट किंवा लिंडेन पावडर जे मिळते मार्केटमध्ये,
की त्याचा शिडकाव करून घ्यायचा थोडा. हा लेंड्यान मध्ये का? हा, नाही नाही, याच्यामध्ये तुम्हाला ते पावडर मिळतं की त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, त्या हा दृष्टीने त्याचा थोडासा 100 ग्रॅम पावडर. हा पावडर हे करायची. हा त्यानंतर तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत ते आवश्यक आहे, कुजलेलं असणं आवश्यक आहे. नंतर 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, हा जवळपास 40 ते 50 किलोच्या गड्ड्याच्या साईज पाहून तुमचे जे आहे, आणि चांगली माती, याप्रमाणे आपण खड्डे भरू शकता. म्हणजे आणि माती तीन भरावं लागेल ना परत? हो हो, 40 ते 50 किलो शेणखत, 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट. 50 किलो शेणखत लागेल का? 40 ते 50 किलो. किती खड्डे तुमचे 3 फुटाचे असतील ना? 3 बाय 3 फुटाचे असतील ना? हा 3 बाय 3 आहे. हम्म. उंची पण 3 फूट आहे हा आणि लांबी रुंदी पण 3-3 फूट आहे. हा, तर त्या दृष्टीने आपण चांगलं कुजलेलं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट, दोन्हीपैकी जे काही एक उपलब्ध असलं. एका खड्याला 40 किलो वापरायचे का शेणखत? हो, असलं हा तर फार चांगलं. 40 किलो, 40 ते 50 किलो आहे. हा. पण आता त्या उपलब्धतेनुसार आपण त्याच्यात ते कमी जास्त करू शकता. उपलब्ध नाही ना आता सध्या. आम्ही आता उन्हाळ्यात टाकून दिलेले शेणखत भांडी शेतामध्ये, आणि आता खड्डे खोदलेले आहेत आम्ही 8 दिवस झाले. तसं तर खड्डे आपल्याला, तुमचं गाव कुठलं? आमचा धारूर तालुका, वरकटवाडी. तसं उन्हाळ्यामध्येच खोदायला पाहिजे, म्हणजे बरेचसे ते उन्हामध्ये त्यात जे जीवजंतू जे आहे ते मरून जातात. पण तरी ठीक आहे. पण शेणखत असलं तर झाडाची वाढ आणि मुळाची वाढ जोमदार होते. हा लेंडी आहे आम्ही लेंडी जमा केल्यात 4 कट्टे समजा जोपाळस. हम्म. त्यातलं आता थोडं टोपलं टोपलं सगळ्या खड्यांना टाकायचं म्हणलं, एक टोपलं टोपलं येईल जास्तीत जास्त. तर तशा न टाकता त्याला थोडस त्याला हे करून घ्या तुम्ही. म्हणजे त्याला लेंड्या कुठल्या याच्या आहे ना, बकरीच्या वगैरे. हा मेंढीच्या. हा, मेंढीच्या त्या तशाच राहतात, लवकर हे डिझॉल्व्ह होत नाही. तर त्यामुळे त्याला थोडंसं फोडून त्याला हे करा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स कुठून आणू शकत असाल तर ते आणा, थोडंसं 50 ग्रॅम प्रत्येक खड्ड्यामध्ये. बायोमिक्स आणलेले आम्ही. हो, तर ते ऍड करा. आणि आता कसं आहे, पावसाची सुरुवात होते आहे, तर आतापर्यंत भरून झालेले पाहिजे होते आपले खड्डे. आताच 8 दिवस झालं खोदले तो सर. आता त्यामुळे पाऊस चालू होता इकडे, त्यामुळे आता वडताय. आता हाताने वडाले तेवढं आता हा. परेशानी होईल जास्त. त्या आमच्या इकडं कसं आहे, वाहनाचं उपलब्ध येत नाही ना इकडं, वाट नाही ना. हम्म हम्म. आता वाट हे बघा, तुमच्या याच्यावर मोहिते सरांनी ते स्लाइड दाखवलेली आहे, केसे खड्डा असावा, निर्जंतुकरण कसं करावं, हो ना, दिसते हो ना. आपल्याला. हा दिसायले. हा. हा. याचा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा ठीक आहे. एवढं केलं तर अतिउत्तम. थोडंफार कमी झालं तर याच्या जवळपास जायचा प्रयत्न करा, असं सरांचं मत आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. हा, चालेल. ओके. चालते थँक्यू. पुढचा प्रश्न. हा. अनंताजी शेळके, तुम्ही कृपया अनम्यूट करून unmute करून प्रश्न प्रश्न विचारू विचारा. शकता. हो हो. आवाज येतोय सर माझा आता? येतोय. हो येतो ना. नमस्कार सर सगळ्यांना. नमस्कार बोला. सर आता माझा एक प्रश्न तर सोडला तुम्ही, पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न असा आहे की माझी जमीन, मी खड्ड्याचे फोटो पण टाकलेले आहेत तुम्हाला. फोटो टाकलेले आहेत खड्ड्याचे. हा. जमिनीचा भाग काही काही ठिकाणी पांढरट आहे आणि काही ठिकाणी हलका आहे. तर आपलं रोप कुठलं निवडावं त्याच्यातनं? मला पहिलं विचारायचंय सर की तुमच्या ह्याच्यात पांढरी माती निघाली का एवढी? हो, थोडीफार पांढरी माती आहे. काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी भरपूर आहे. काही ठिकाणी कमी आहे. काही ठिकाणी बिलकुल आहे. हा. अं, तर सर, याच्यामध्ये शेळके साहेब, तुम्ही माती परीक्षण केलं होतं का या जमिनीचं? हे नाही सर माझे फोटो. हे फोटो हा कुठला आहे? नाही. हो, दुसरं होतं. माझ्या याच्यात दुसरे हा फोटो एकदम आहेत. थांबा, फोटो दाखवतोय तुमचा. हा, दाखवा. हो हा, हो हो झूम हो. करा, झूम करा. हा, करा. अजून झूम करा. खाली करा.
हे आहे का आपले फोटो? हा, ही त्यांचा फोटो आहे, बरोबर का शेळके साहेब? झूम झूम पाणी हॅज स्टार्टेड स्क्रीन हो हो हेच आहे सर. माती परीक्षण केलं होतं का आपण? हेच नाही sir, यावर्षी नाही झालं माती परीक्षण माझं. कारण आंबा हा 10% पेक्षा चुनखडी असलेल्या जमिनीमध्ये लावू नये असं वारंवार आम्ही सांगतो. आपल्या पहिल्या, दुसऱ्या आणि मागच्याही वर्षी हो जे झाले. तर याच्यामध्ये कसं आहे की 10 हम्म. म्हणजे या मातीवरनं जो पांढरा भाग दिसतो आहे तो मुक्त चुनाही असू शकतो आणि त्याच्यामुळे मग मरचं प्रमाण वाढतं. फळधारणा तर योग्य सर प्रमाणात होत नाही. हम्म. याच्यामध्ये जास्त टक्के नाही आहेत. संपूर्ण खड्ड्याचे असे नाही आहेत. कमीत कमी एक 10-5 खड्डे आहेत फक्त, तसे बाकीचे चांगले आहेत. हो, पण जे आता तुमच्या जो फोटो दिसतोय त्याच्यात बहुतेक जो मातीवरची आहे ती थोडीशी पांढरट दिसतोय, म्हणून जी शंका आहे की हम्म. चुन्याचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. तो माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे त्याच्यासाठी. बरं, आणि मी त्याच्यात काळी माती टाकलेली सर, टाकणार आहेत सर उद्या मी आता. हो, पण ती काळी माती कशी आहे की तेवढ्या पुरती राहील ना, त्याच्या मुळाचा जो विस्तार होतो तो बाकी जमिनीतही होतो. हो हो बर, मग आता त्याला काय करावं सर? मग आता मी सगळं काम माझं सगळं ओके झालं, बिलकुल खड्डे गिड्डे बुजून झालेत माझ्या. हा सर, हॅलो. हा सर. 10% किंवा ठीक आहे, थोडंसं 10, 12, 10 एखादा 2% कमी जास्त असलं चालेल, पण बरं जास्त प्रमाणात असेल तर मग पुढे अडचणीचं होईल. सर, माती परीक्षण करून घेऊ द्या का? हो हो, माती परीक्षण आवश्यक आहे. हा, कारण 10% नसेल, 12% असेल, 11% असेल तर थोडीफार आपल्याला मॅनेजमेंटमध्ये करता येईल. पण एकदम जर जास्त प्रमाण असलं तर मग पुढे अडचणीचं ठरू शकतं. आनंद शेळकेजी, सध्या तरी हा तुम्ही सर. माती परीक्षण लगेच करून घ्या. ती जी माती काढली ना, हा तर ती माती परीक्षण एक करून घ्या. खड्ड्यातली असं स्लाइस कसं काढतो तशा सगळ्या हा थरातली माती काढायची, मिक्स करायची आणि त्याचा एक हा नमुना तपासणीला पाठवा. विशेष नमुना तपासून घ्या. चालेल सर. 250 रुपयाला मिळतो. म्हणजे कसं होईल, चुन्याचं प्रमाणही कळेल आणि काय अडचणी येणार नाही. अजून कोणाला काय ऍड करायचंय? हा जाधव सर किंवा कुणाला? आणि त्याच्यामध्ये सर मी एक ट्रायकोडर्मा नावाची पावडर वापरली, मला ते बायोमिक्स काही मिळालं नाही वेळेवर. जीवन कदम सर चालेल ट्रायकोडर मग? नाही सर, ऍक्च्युली यांचा प्रॉब्लेम काय आहे तर मातीशी संबंधित आहे. हा, ट्रायकोडर्मा आपण कुठलाही रोगचा प्रादुर्भाव होऊ रोगासाठी. नये जमीन म्हणून आपण टाकत असतो. मग बरोबर. याचं आणि त्याचं रिलेशन काहीच नाहीये. नाही नाही, त्यांचं मत आहे की ते झाडं लावताना त्याच्यात ट्रायकोडर मग टाकतायत, तर ती चांगली गोष्ट आहे ना. हो, चांगली गोष्ट आहे, टाकू दे ना, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्या पांढरेपणासाठी माती परीक्षण करू द्या ना सर. हा दुसरं काय पर्याय? ट्रायकोडर्मा आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणले मी आज. ओके ओके ओके, चालेल चालेल, ठीक आहे. आणि बाकी लिंबाचा पाला. हो. तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय शेळके साहेब. हो सर, ते वातावरण ढगाळ आहे, पाऊस ढगाळ आहे. हा, तर माती परीक्षण करा. हो ट्रायकोडर तुम्ही वापरू शकता. शेणखत वगैरे सगळं कसा खड्डा भरायचा त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे, त्या पद्धतीने भरून घ्या. ठीक आहे. हो, सांगितलं मला, निलेश सरांनी सांगितलं, गिरीश सरांनी सांगितले, आमचं सरांचा फोन होते. पण आंबे लावायच्या आधी माती परीक्षणाचा रिपोर्ट तात्काळ मागवून घ्या आणि चेक करा, सरांनी सांगितलं तसं. ठीक आहे. हो सर, हो सर. पुढचा प्रश्न. काकडे काकडेजी कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारावा, किंवा आशिष शिंदे त्या स्क्रीनवर अनम्यूटची रिक्वेस्ट आली असेल. काकडेजी किंवा आशिष शिंदे किंवा संघर्ष शेतकरी गट. हा, आशिषजी बोला. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार नमस्कार. माझं नवीन लागण आहे सर, 2 वर्ष झाले त्याला. हा घन लागण आहे. हा तर सरांनी सांगितलं, कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे 27च्या आसपास शूट त्याचे तयार आहेत. त्याची पानं गर्द हिरवी आहेत. हा हा, पण त्या गर्द हिरवी पाण्याच्या शूट मधून अजून वरती नवीन पालवी येत आहे. त्याला म्हणजे त्या पानांचा रंग असा
चॉकलेटी किंवा फिकट हिरवा असा आहे, मग त्यातून पालवी येईल का मला त्या नवीन फुटे काढून घ्यावे लागतील, कट करून घ्यावे लागतील? नाही नाही, नवीन जेव्हा पालवी येणार आहे त्यावेळेचा रंग तसाच असतो. जर नवीन पालवी हा येत असेल ना तुमची, तर त्याचा रंग आधी सुरुवातीला हा लालसर रंगाचीच असते. म्हणजे ते लालसर नसेल पूर्ण, तर चॉकलेटी रंगाची तुम्हाला ती दिसत असेल. जशी छटा असेल त्याची लाल आणि हिरव्याचा मिक्स, तर हा तशी ती दिसत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, ती येऊ द्या. कारण त्याच्यावरनं त्याच्या पुढेच तुम्हाला आता फळधारणा घ्यायची आहे. 27 हे तुमचे बेस झाला. हा तुमचा काय म्हणतो आपण, स्टुलाला पाय कसे असतात तसे ते तुमचे हा पाय झाले आता 27. आता त्याच्यावर पुढे जे काय वाढेल त्याच्यातनंच आपल्याला हा फळं घ्यायची आहेत. हा, मग त्याच्यात पुढे वाढतील त्याच्या 3 शूट ठेवू दे का? का वाढतील हा त्या सगळ्या ठेवणार? त्याच्यामध्ये कुठल्याही याला 2 ठेवत जा आता पुढे. 2 ठेवू. हा, 3 नका ठेवू. कारण कसं आहे बघा, आपण आहे ना घरी बघा, पाणी कधी पण पाणी येतं ना आपल्याकडे, त्या पाण्याला पुढे टी असतो. हा टी असला की 2 बाजूला व्यवस्थित पाणी जातं. आपल्याकडे अजून आपण असा कधी 3चा टी नाही बघितला. त्यामुळे हा जर पाणी म्हणजे आता त्याचा प्रवाह जो आहे अन्नाचा प्रवाह, तो जर समजा 2 ठिकाणी जायला पाहिजे असेल तर चांगल्या पद्धतीने 2 ठिकाणी जाऊ शकतो. अगदीच जर झालं तर 3ऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे जर फांद्या जाड असतील तुमच्या तर 3 ठेवा. हा जर फांद्या नाजूक असतील तर त्यातली एक काढून टाका, म्हणजे 2 फांद्या लवकर जाड होतील. हा येस. हा, जे येणाऱ्या नवीन शूट आहेत त्यांना मॅच्युअर करून घ्यायला पाहिजे, म्हणजे हो, कमी बरोबर ठेवून वगैरे. बरोबर. हा हा. आणि तर आता शेणखताचं वगैरे ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे का सप्टेंबर ऑक्टोबरला, नवीन मोहर यायचे वगैरे? नाही, तुम्ही आता आता त्याला खत घालणार असाल ना, की खत घालून झालंय? खत मी मागच्या वर्षीच कंपोस्ट शेणखत घातलेलं आहे, त्याच्यावरती शेणखत घातलेलं नाही अजून. मग मध्ये आधी रासायनिक खतांचे डोस केले. बर, मला मग ते मला काय तुम्ही काय, माझी शिक्षा अशी होती तर की शेणखत घातल्यामुळं नायट्रोजनचं वगैरे प्रमाण वाढून पालवी फुटीकडं झाडाचं जास्त हे जाईल का? कधी घालायला पाहिजे शेणखत, असं माझं प्रश्न होता आता या नाही, stage. जनरली कसं आहे बघा, म्हणजे हार्वेस्टिंग झालं ना आपलं की त्याच्यानंतर आपण छाटणी करतो. छाटणी करून 1 महिन्याभराचा गॅप देतो, झाडाला रेस्ट देतो. त्या पिरियडमध्ये आपण जनरली ऑर्गॅनिक कुठलं जे खत घालायचं असेल, शेणखत म्हणा किंवा लेंडी खत म्हणा किंवा इतर कुठलंही खत, तर ते त्या पिरियडमध्ये झाडाला द्यावं. आणि आता कसं आहे बघा, पूर्वी विद्राव्य खतच नव्हती, पूर्वी फोलियर खतच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत असताना युरिया, SSP, MOP जमिनीतनं द्या, कारण ते जमिनीतनं लवकर खेचून घ्यायचं झाड, तेव्हा तसं सांगायचो. पण आता कसं आहे की ही नवीन नवीन खतं यायला लागलेली आहेत. आपण फवारणी वाटे खतं देऊ शकतो, आपण पाण्यातनं खतं देऊ शकतो. त्याच्यामुळे सगळी खतं काय एकाच वेळेला पाऊस पडत असताना द्यायला पाहिजे असं काही नाही. त्यामुळे रासायनिक हे आपण नंतर देखील देऊ शकतो पाण्यावाटे. आता तुम्ही फक्त जे सेंद्रिय द्यायचे तेवढंच देऊन घ्या. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. पुढचा प्रश्न. काकडे किंवा ज्ञानगंगा महिला शेतकरी गट, हा काकडेची बोला. हॅलो सर. हा नमस्कार. नमस्कार, मी आंबेजोगाईन बोलतोय. हा, बोला. कृषी विभागातच आहे मी. अरे वा वा, नमस्कार नमस्कार. बोला. नमस्कार. कल्टारच्या वापराबद्दल, पॅक्टोब्युट्राझोल बद्दल एक सांगा थोडं. लोकांच्या आपल्या मराठवाड्यातली परिस्थिती, कमर्शियल बेस जी करतात लोक, हा त्यांचे फळ जसे कोकणातले एप्रिलमध्ये विक्रीला येतात, हा तसा आमचा आंबा येत नाही. त्याच्यामुळे यावर्षी भरपूर लोकांचं नुकसान झालं मार्केटिंगच्या बाबतीत. हा. तर ते थोडं काकडे साहेब, आपण कल्टरच्या वापराबद्दल पुढच्या आठवड्यात, म्हणजे पुढचं जे आंब्याचं शेतीशाळा असेल त्याच्यामध्ये एक स्पेशल सेशन ठेवतोय, ज्याच्यामध्ये कल्टरचा वापर कधी करावा, कसा करावा, करावा का करू नये याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. पण तोपर्यंत कुणी बोलू शकतं, दामोदर सर किंवा कुलकर्णी सर? नाही, विषय कसा आहे, काकडे साहेबांना माझी एक विनंती आहे की कोकणातले देत आहेत म्हणून तुम्ही देऊ नका. शास्त्र समजून घ्या आणि द्या. काय बरं होतंय, केशर हा दरवर्षी लागणाराच आंबा आहे हो. करेक्ट. आणि हापूस हा वर्षाआड लागतोय. त्याच्यासाठी त्याची जिब्रॅलिक ऍसिडची वाढ होऊन जी पालवी बाहेर पडते ती थांबावी, या दृष्टिकोनातनं इथे पॅक्लोब्युट्राझोल आपण घालतोय. जो दरवर्षी लागणारा आंबा आहे त्याची फिजिओलॉजी आणि जो वर्षाआड लागणारा आंबा आहे त्याची फिजिओलॉजी, या दोघांमध्ये म्हणजे मानसिकता आपण म्हणू, या दोघांमध्ये फरक आहे. आणि त्याच्यामुळे ज्या भागामध्ये पॅक्लोब्युट्राझोलचं ऍप्लिकेशन करायचं आहे
त्या भागामधली जमीन कशी आहे, त्या भागाचं वातावरण कसं आहे, त्याची सायकल कशी आहे, झाडं आत्ता कुठल्या पालवीच्या स्टेजमध्ये आहेत, पालवी किती मॅच्युअर आहे, त्या भागामधला मोहर कधी येतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्याला पॅक्लोब्युटरॉझोल द्यावं लागेल. जर समजा मी तुम्हाला रोज रात्री 4 वाजता उठवून जेवायला द्यायला सुरुवात केली, तर तुम्ही जेवणार का? तर सुरुवातीचे काही वेळेला तुम्ही नाही जेवणार. पण तुम्हाला मी 4 वाजता रात्री उठवून जेवायला दिल्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं होणार, दुसऱ्या दिवशीच्या कामाचा खोळंबा होणार, आणि तुमची जर समजा ती सायकल झाली ना, तर उद्या तुम्ही काम करायचं बंद करणार. तसं अवेळी जर समजा मी पॅक्लोब्युटरॉझोल किंवा जो डोस त्याचा चुकला, तर पॅक्लोब्युटरॉझोलचे दुष्परिणाम झाडावर होतील, त्याची फिजिओलॉजी बदलेल, आणि जी चांगली फळं देत आहेत, भले उशिरा का होईना पण फळं देत आहेत, ती फळं देणं झाड थांबवेल. त्याच्यामुळे पॅक्लोब्युटरॉझोल हे म्हणजे अगदी सूक्ष्म ह्याच्यामध्ये भरपूर काम करणार असं आहे, जे मोहिते सर म्हणाले की आपण पुढच्या सेशनमध्ये त्याचं पूर्ण आधी समजून घेऊ शास्त्र काय आहे ते, आणि मग त्याच्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन करू. ठीक आहे सर. हा, काकडे साहेब, दुसरा पुढच्या शाळेत तुमच्या डिटेल प्रश्नावर आज जसं सरांनी काढणी पश्चात व्यवस्थापनावर बोलले, तसं स्पेशल विषय असेल कल्टा. हा, ठीक आहे तुमचा सर. प्रश्न दुसरा असेल तर बोला. काकडे साहेब बोला, तुमचा काय प्रश्न होता अजून? हॅलो, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली काकडे साहेब. काकडे साहेब, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली, तुम्ही स्वीकारून बोलू शकता. काकडेजी. घन लागवडीत आता सर म्हणले गेल्या वेळेस सेशन झालं, पण मोठ्या प्रमाणावर इकडे प्रचार असा चालू आहे. आपल्या डिपार्टमेंटचा आहे बरोबर, अंतर 5x5. सर्रास आमचा जी भाग आहे मराठवाड्यातला 8x12 किंवा 10x6 ह्या पद्धतीने लागवडी चालू आहे. ह्याच्याबद्दल एक करेक्ट मेसेज जायला पाहिजे, म्हणजे पुढचे प्रॉब्लेम आता सरनी कुलकर्णी सरनी जसं सांगितलं तसं. तर ती एक जरी झाली कार्यशाळा तरी पण लागवडी आमच्या भागात मराठवाड्यात घन लागवडीला जास्त शेतकरी प्रेफर करतात, ऐकतच नाहीत. तर सर मोहिते सर बोला. माझं एक सबमिशन आहे. आपण ह्या ज्यावेळेस हे वापरतोय अंतर, हे असताना ते फूट आहे किंवा मीटर ह्याचं वारंवार उल्लेख होणं गरजेचं आहे. फुटामध्ये वा हे करतात. आपलं 5x5च्या पुढे रिकमेंडेशन नाही विद्यापीठाचं आणि 5x5 कृषी विभागाचं. मीटर आहे ते, 5x5 मीटर आहे. म्हणून म्हटलं की हे अंतर हे सांगताना जरा व्यवस्थित ते हे एकक देणं महत्वाचं आहे. लोक सध्या काय 3x2 म्हणजे मीटर, 8 फूट बाय 12 फूट या अंतरात लागवडीचं प्रमाण जास्त वाढलेले मराठवाडा किंवा आमच्या भागात. ह्याच्या संबंधी आणि कलम आता त्यांनी करेक्ट सांगितलं की कलम आणण्याबाबत विद्यापीठाचं किंवा शासकीय नर्सरी आपल्या मान्यता प्राप्त, तर मोठ्या प्रमाणावर लोकांची क्रेज वाढली मोठे झाडं लावणे जास्त वयाचे. त्याच्यामुळेही मोठं नुकसान होईल, पुढचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर वाढायले कमर्शियल मध्ये. आणि ती माल फॉर्मेशन यावर्षी मोठं हे झालं. असे कुठून बी कलम आणले मुळे त्याच्यामध्ये व्हायरस आणि माल फॉर्मेशन भरपूर मोठ्या प्रमाणावर येईल. तर कुलकर्णी सर, घन लागवड आणि ह्याच्याबद्दल थोडक्यात एक 2 मिनिटात बोलतो. नाही, आता जे काकडे साहेब सांगतायत ना, त्याला म्हणजे मी दुजोरा देईन, पण त्याला कसं आहे माहितीये, माझं एक असं म्हणणं राहील की काकडे साहेब म्हणा किंवा मोहिते साहेब, तुम्ही ना त्या भागामध्ये ज्यांनी अतिशय घन लागवड केली आहे आणि त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे आहेत प्रत्यक्ष, आता असेलच ना तिथे एक 7-8 वर्षाचं प्लांटेशन किंवा कोणाचं किंवा असं त्या पद्धतीने की ज्याचं, आणि त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात की फळं लागत नाहीत, काय होत नाही. त्याचा एक व्हिडिओ करून जर टाकलात तर कमीत कमी लोकांना ते कळून जाईल की बाबा हे बघा हे असं घडतंय. म्हणजे सर कळलं का मला काय म्हणायचंय? म्हणजे लोकांचे प्रश्न आता काय झालंय माहितीये का, म्हणजे आपण सगळे सुज्ञ आहोत आणि लोक सिरियल बघतात, सिरियल बघितल्यानंतर ते रिलेट करतात की असं. तर ते एकदा त्यांनी ते सिरियल बघूच दे आंब्या घन लागवडीची, की बाबा असं जवळ लावल्यानंतर पुढे आपल्याला हा त्रास होणार आहे. जेव्हा ते त्यांना कळेल तेव्हाच ते सुधारतील. जाधव सर, तुम्हाला काय ऍड करायचंय? सर, मागच्या वर्षी आहे ना
आपण अतिघन लागवडीसाठी केशर आंब्याच्या अतिघन लागवडीसाठी 4x2 अंतर शिफारशीत केलेलं आहे. 4x2 मीटर ना? मीटर हा मीटर. त्यामुळं हे आहे ना, पश्चिम महाराष्ट्रासाठी मागच्या वर्षी आपण रिकमेंडेशन दिलेलं आहे जॉईंट अॅग्रो मध्ये. हा. आणि त्याबरोबर पॅक्लोबेट्राझोलचा वापर साधारणतः की 1 ग्रॅम ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट पर रनिंग मीटर अशा पद्धतीचं एक रिकमेंडेशन दिलेलं आहे मागच्या वर्षी. ओके. तर त्यामुळं की 4x2 अतिघन लागवड ज्यांना करायची आहे त्यांना करायला काय हरकत नाहीये केशर आंब्यासाठी. म्हणजे घन लागवड आली 5x5 मीटरवर, अति घन लागवड आली 4x2 मीटरवर, बरोबर? हा बरोबर. घन लागवड आली 5x5 मीटरवर, हा. अति घन लागवड आली 4x2 मीटर अंतरावर. आलं लक्षात काकडे साहेब? हो ठीक आहे. हा, तरी आपण तुमचा कल्चरचा विषय तो आपण पुढच्या शेतीशाळेत नक्की डिटेल मध्ये बोलूया. चालेल? सर माझं एक सबमिशन असं होतं हा सर. की आता जसे जाधव सरांनी जे सांगितलं ना, हा. तर 4x2 मीटरवर लागवड केल्यानंतर म्हणजे ज्या अर्थी रेकमेंडेशन आलं त्या अर्थी अगोदरचे म्हणजे लागवडीचे फोटोग्राफ वगैरे म्हणा किंवा व्हिडिओ वगैरे हे सायंटिस्टकडे असतात. तर ते कन्सर्न सायंटिस्टनी जर समजा त्याचं एक सुंदर असं प्रेझेंटेशन तयार केलं ना, ती छाटणी कधी करायला पाहिजे, म्हणजे कधी काय झाल्यानंतर त्याला पॅक्लोबेट्राझोल दिलं पाहिजे, म्हणजे 4 मीटर x 2 मीटर लागवड जर असेल तर FAQs त्याचे कसे आपण क्लिअर करायला पाहिजे. तर सरांना माझी एक याच्या बाबतीत रिक्वेस्ट राहील की त्याचं पण एक जर समजा कोणी प्रेझेंटेशन, म्हणजे आम्हालाही सर शिकायला मिळेल त्याच्यातनं, कारण अतिघन झाल्यानंतर काय कशा छाटण्या करायच्या, किती उत्पन्न मिळणार आहे, ते त्याचा लाईफ किती राहणार आहे, ते किती वर्षांनी काढावं लागणार आहे. म्हणजे आता होतंय सर असं की शेतकरी जे लागवड करतायत ना, ते जसं 10x10 मीटरवर लागवड करत होते तसेच करतात 4x2 मीटरवर म्हणा किंवा त्याच्याहून कमी जागेत, आणि 10x10 मीटरला छाटणी करतच नव्हते. त्याच्यामुळे ते म्हणजे छाटणी म्हणा किंवा बाकीचे जे उपचार आहेत ते जवळ लागवड करून करायचं बंदच करून टाकतात. म्हणजे आता लागवड केली की काढणीलाच जाणार, हाच कन्सेप्ट डोक्यामध्ये आहे. तर त्याला बाबा छाटणी लागते किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स लागतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं जर एक 4x2 साठीचं जे रेकमेंडेशन आहे त्याचं थोडंसं काय म्हणतात डिटेल्स प्रोटोकॉल्स जर समजा मांडले गेले ना, तर ते शेतकऱ्यांसाठी जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. करेक्ट. तर चालेल सर, आपण मग त्याच्यावर थोडस चर्चा करून कशा पद्धतीने ते हे करता येईल त्याच्यावर जाधव सरांना आम्ही चर्चा करून मग आपण पुढच्या चर्चा. ओके सर. हा. ज्ञानगंगा महिला शेतकरी गट भरकटवाडी कृपया आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावा. किंवा कानिफनाथ शेतकरी गट, हा ज्ञानगंगा बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर आम्ही गटातल्या महिलांनी म्हणजे आंब्याची फळबाग लागवण्यासाठी खड्डे खोदले, सगळ्या महिलांनी नवीन फळबाग लावायचं ठरविलंय. ओके. तर त्यासाठी सर त्यांना म्हणजे सगळ्या महिलांनी मिळून केशर आंबा निवडलाय. तर महिलांना आता असा प्रश्न पडला की केशर आंबा मोसमात येईल अगर किंवा नाही येणार, असा त्यांना म्हणजे नवीनच आहेत ना सगळ्या महिला. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की आपल्या म्हणजे पुढील फळाचं नुकसान होऊ नये जर मोसमाच्या नंतर आल्यावर. जाधव सर. हा सर. त्यांना आता नेमकी लागवड करायची का, आता त्यांनी खड्डे खांदलेले आहेत, त्यांचा नेमका प्रश्न काय? खड्डे म्हणजे केशर जात त्याची लावायची ठरली, पण ती तिथं चांगली येईल का, बरोबर ना? हा, मोसम मध्ये येईल का तो आंबा? हा. जाधव सर. फोटो कसले आहेत म्हणजे आता मागाशी कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे की पहिल्यांदा आधी ते माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे. जर त्या मातीमध्ये चुनखड नसेल तरच ते आंब्यासाठी योग्य आहे. जर चुनखड 10% जास्त असेल तर मात्र मग आंबा लागवड त्यात करणं तसं धाडसाच होते. तुमच्या स्क्रीनवर सर फोटो आहे, आय थिंक ह्याच्यात एवढं नसावं, तर काय वाटतं तुम्हाला? त्यामुळं फोटो नाही आला स्क्रीनवर सर.
बघा आता. हा हा हा. मग आता सर दिसला फोटो, यामध्ये बघा ना पांढरीच माती दिसते, म्हणजे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. पण त्यांनी योग्य वेळेला माती परीक्षण करून घ्यावं. माती परीक्षणानंतर त्यांना कळेल की नेमकं किती टक्के. आणि जर 10% जास्त असेल खरोखरच, तर आंब्याचा विचार सोडून मग चुनखडीला जे प्रतिकारक्षम आहेत अशा फळझाडांची निवड करा. मग त्यामध्ये बोर आहे, आवळा आहे. आंब्यासाठी कशाला हट्ट धरायचा? नाही सर, खालचे सगळे काळे तर फक्त एक लाईन पांढऱ्यामध्ये आली या. हा, खाली काळी काळी माती. सगळी लाईन दिसते, काळी माती दिसते बघा खाली सर. खाली नाहीये तुम आता त्याचा आता सर सॉइल प्रोफाईल बघायला पाहिजे. एक आपण काय म्हणतो साधारणतः 1 मीटर पर्यंत खोल आपण ज्या वेळेला काढतोय त्यावेळेला त्या 1 मीटर पर्यंत माती घेऊन त्याच्यामध्ये चुनखड बघायला पाहिजे. जरी काळी माती असली तरी चुनखड नसेलच असं काय सांगता येत नाही ना. नाही, हा म्हणजे सरांचा मुद्दा बरोबर आहे मॅडम. तुम्ही काय करा, म्हणजे सगळ्याच नवीन फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की फळबाग लागवड म्हणजे आपल्या 15-20 वर्षाचा इन्कम देणाऱ्या एका व्यवसायाची सुरुवात आहे. त्यामुळे त्याचा पाया असला पाहिजे माती परीक्षण, लागवडीची पद्धत आणि माती परीक्षण. तर सगळ्याला विनंती आहे की विशेष माती नमुना आंब्याच्या बाबतीत 100% काढा. कारण 10% पेक्षा जर जास्त चुन्याचं प्रमाण असेल तर अशा जमिनीत तुमचा आंबा आता लावल्यावर समाधान होईल, परंतु पुढच्या काही दिवसांनी त्याची वाढ होणार नाही. बरोबर सर? बरोबर बरोबर. त्यामुळे ज्या माती वेळेला हा, बोला. ज्या वेळेला ती मुळं आहेत ना हा, चुनखडीच्या थरापर्यंत जातील हा, त्यावेळेला त्यांची वाढ थांबेल ना तिथंच. करेक्ट करेक्ट. मग तसं सगळं कार्य थांबते मग मुळांचं. बरोबर बरोबर. मुळांचं कार्य थांबलं की वाढीवर परिणाम विपरीत होतोच. मग यासाठी आधीच सावधानतेचा इशारा म्हणून किंवा सावधानता म्हणून आपण पहिल्यांदा माती परीक्षण करूनच ते पाऊल टाकाय पाहिजे. आता फोटो तर दाखवतोय की पांढरी माती आहे, पलीकडच्या बाजूला काळी माती असली तरी काळ्या मातीत चुनखड नसते असं काय म्हणता येत नाही ना. बरोबर. येस. तर मॅडम तुम्हाला विनंती आहे मोहिते साहेब असं की म्हणायचं आहे, माती परीक्षण मोहिते करा. साहेब, आणि हा बोला. ते आता ज्या ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे त्यांचा आणि ते नियोजन केलेलं आहे, त्यांच्याकडे सॉइल हेल्थ कार्ड असणार आहे. कारण आता प्रत्येक गावामध्ये जवळपास 80-90% सॅम्पलिंग आपण केलेलं आहे, टेस्टिंग आहे. जर ह्या ताईंकडे त्यांच्या ग्रुप कुणाकडे जर एखाद्याकडे जर जमिनीचं जर हेल्थ कार्ड असेल, आरोग्य पत्रिका, तर त्यांनी ताबडतोब बघून घ्यावी आणि त्यामध्ये देखील आपण हे प्रमाण दिसेल आपल्याला. नसेल तर मग लगेच कॅल्शियमची तपासणी ताबडतोब करून घ्यायला हरकत नाही जवळ तिथं. मॅडम तुमच्याकडे कोणी माती परीक्षण केलंय गटात हो आपल्या? सर, केली आहे. ह्या वर्षी नाही केली पण गेल्या वर्षी केलेली आहे ना. हा, मग गेल्या वर्षीचा कसला नमुना आहे? साधा आहे का विशेष आहे का सूक्ष्म आहे? सर चांगला आहे, कापसासाठी तर चांगला होता. नाही नाही नाही, नमुना कुठला काढला होता? 35 रुपयाचा घेतला होता, तपासणी केली होती 250 रुपयाची का 200-300 रुपयाची? सर ते डिगुळ आंब्याला पाठविलता. ओके ओके. नाही का विचारतोय, जर तुम्ही कृषी 35 विज्ञान रुपयाचा ऐका ना, जर 35 रुपयाचा साधा माती नमुना काढला असेल तर त्यात चुन्याचं प्रमाण येत नाही. हा. त्यासाठी तुम्हाला विशेष किंवा सूक्ष्म माती नमुना घ्यावा लागतो, ज्याचा खर्च एका नमुन्याचा 250 ते 300 रुपये शासकीय लॅबोरेटरीमध्ये. ठीक आहे. देवळा आंबे ते बीडचे आहेत का? कुठला गट आहे हा? धारूरचा. धारूरचा. म्हणजे ते केव्हीके जे आहे आपलं देवळा आंब्याचं, ते केव्ही लॅब तुम्ही तपासून घेतला असेल तर तुम्ही पुन्हा तिथं कोणतरी जावा, एक जण ते सॅम्पल नमुना घेऊन जा, एका रिप्रेझेंटेटिव्ह ते सात तिथं पण दिसलेलं आहे. त्यांनी सरांनी सांगितलं होतं, जाधव सरांनी. तर त्यांना त्या केव्हीकेच्या शास्त्रज्ञांना विचारून घ्या, असंच ह्यामध्ये आहे, त्यांचे जरा गायडन्स घ्या. आणि मग तुमच्या आसपास काही गावामध्ये आंब्याच्या बागा आहेत का अगोदरच्या, तेही त्यांना सांगा. तुमच्याकडे आहेत का बागा आंब्याच्या काही अगोदरच्या? ऐकायला जात नाही का माझा आवाज? नाही. हॅलो, ज्ञानगंगा महिला शेतकरी गट. यव्वाना बरं का, त्यांच्या बांधावर जरी एखादा आंब्याचं झाड असेल, त्याची ग्रोथ जरी त्यांनी बघितली तरी लक्षात येईल. ते म्हणून म्हटलं, तिथं आंब्याची झाडं जर असतील तर आपल्याला म्हणता येते की त्या भागात काही इश्यू होणार नाहीये, पण त्यांना जरा खात्री करून घेऊ द्या. काय वेळा कसं होतं. एक मिनिट सर, ज्ञानगंगा महिला शेतकरी गट.
नाही, त्याचं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, त्यांच्याशी आम्ही बोलू आमच्या टीचरनी, त्याच्यानंतर विचारते. पुढचा अनिफनाथ शेतकरी गट मोखेड किंवा राजेंद्रजी लुंगे कृपया आपला प्रश्न विचारावा. अनिफनाथ शेतकरी गट, बोला. नमस्कार. हा नमस्कार सर. नमस्कार. सर मी मोखेडून बोलतोय, तालुका धारोर, जिल्हा बीड. हा. आंबा लागवडीसाठी सर आम्ही बी एक 10 जणांनी, एक महिलांनी 5 जणांनी आणि पुरुषांनी 5 जणांनी घेतले क्षेत्र. हा. आम्ही चिकून आंबा घेतलाय सर. ओके. आमचे खड्डे पण झाले सर, पण त्यात आम्हाला बुजायचे सर खड्डे, त्यांना ते आम्हाला काय वापरावं लागेल त्याला? काय झाले? खड्डे भरायचे, त्यासाठी काय वापरलं पाहिजे? हा हा सर. हा, तर डॉक्टर विजय दामोदर सर. किंवा बराड सर. मगाशी प्रश्नाचं उत्तर झाले. डॉक्टर शशांक बराड सर किंवा डॉक्टर विजय दामोदर. आता आधी सुरुवातीला हाच प्रश्न होता. तर खड्डे भरताना म्हणजे आपल्याला चांगलं निर्जंतुकीकरण करून शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, जर बायोनिमिक्स असेल तर बायोमिक्स, आणि गांडूळ खत असेल तर गांडूळ खत, याप्रमाणे आता आपल्याला स्क्रीनवर दिसतेच आहे. तळाला चांगला काडी कचरा जवळपास 15 ते 20 सेंटीमीटर, शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि बायोमिक्स, आणि माती चांगली गाळाची किंवा पोयट्याची याने भरून घ्यायची. बरोबर सर. मी एक बुरशीनाशक आणले ट्रायकोडर्मा म्हणून, जैविकच. हो हो, चांगलं आहे. ते टाकलं तर चालेल का सर? हो, चालेल चालेल. तुम्ही एकतर बायोमिक्स वापरा किंवा ट्रायकोडर्मा वापरा. ट्रायकोडर्मा. बरोबर सर. मी एक 5 किलो आणले ट्रायकोडर्मा. येस, 50 ते 100 ग्रॅम तुम्ही एका खड्ड्यात टाकू शकता. बरं बरं बरं, ठीक आहे सर. शेणखतात मिक्स करू ना, बरोबर ना सर? हो बरोबर. ते चॅट बॉक्स मध्ये लिहिले बघा मगाच्या गटानं, की त्या गावात झाडं, आंब्याच्या बागाही आहेत आणि झाडंही आहेत आंब्याची, असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्यामुळे काही अडचण येणार नाही असं वाटतं मला. करेक्ट. तर नितीन पाटोळेजी त्यांना सांगा की जर जुन्या बागा बांधावर चांगल्या असतील तर तुम्ही लावू शकता, पण तरी एक आपले सेफ साईड म्हणून एक विशेष किंवा सूक्ष्म मातीनं म्हणून तपासून घ्या. परंतु आंब्याची लागवड आता तुम्ही करू शकता जर बांधावर तिथं झाडं चांगली असतील तर. बरोबर कोळकर सर? अगदी बरोबर आहे. आणि त्या गावात गावातही बागा असं म्हटलं त्यांनी, झाडावर बांधावर आहेत शिवाय गावातही आहेत, त्यामुळे अडचण यायचं कारण नाही काय. पुढचा प्रश्न. राजेंद्रजी लुंगे किंवा अजिंक्यजी गुरव कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. माझी आंब्याची बाग आहे सर. आंब्याची बाग असली, त्यातनी झालं गांजर गवत झालं आणि शेपूट झालं. तर त्याच्यात तणनाशक मारलं तर चालेल का सर? आंब्याच्या बागेमध्ये तणनाशक मारलं तर चालेल का? डॉक्टर दामोदर सर किंवा सतीश जाधव सर. हॅलो. हॅलो सर. हा, बाग किती वर्षाची आहे? बाग म्हणजे 2 वर्षाची आहे सर. 2 वर्षाची आहे. चालते, पण काय माहितीये का, तुमचं हे जे आहे तणनाशक मारताना फार काळजी घेऊन मारलं पाहिजे. आंब्याच्या झाडावर किंवा पानावर अजिबात उडता कामा नये याची दक्षता घ्यायला हवी खोडापाशी. बर बर. हा, आणि ते तणनाशक मारताना जे आपल्याला जे त्याचे हे मिळतात, नोझल, फ्लॅट ब्लेड नोझल, चांगले नोझल्स, हा, तर तशा पद्धतीचे नोझल वापरून वाऱ्याचा वेग लक्षात घ्या. नाहीतर आपण मारणार तणनाशक तणावर, पण परत ती वाऱ्याने आहे ना आंब्याच्या झाडावर जातील. टोपी लावून फवारतो सर, टोपी लावून. हा, पोतं टाकून तुम्ही फवारू शकताय जर पोत्यात बसत असतील झाड तर. पंप्याले नौजल आहे का नाही, नौजल एक टोपी बनवत असतो सर आम्ही. त्याचं नाव आहे फ्लॅट फॅन नोझल. हा, तशाने फवारतो सर. त्यानं फवार. हो, चालेल का सर? काही नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या बागेत तुम्हाला तणनाशक मारताना जर काळजी घ्यायची एवढं सांगितलेली आहेच, पण ग्रास कटर तुम्हाला मिळाला, ग्रास कटर, तर ग्रास कटर मधल्या गवत सगळं कापून घ्या ना, आणि तिथं ते जिरते मग त्या ठिकाणी ते उरलेलं लगे काय फुटून येत नाही ते आता. आणि 2 वर्ष झाडं 2 वर्ष झालेली आहेत आता, मोठी झाडं झाली तुमची आता बऱ्यापैकी 2 वर्षाची म्हणल्यावर.
तर हो त्याचं एक तुम्हाला हे वाचून जाईल आणि मग तो जे भीती आहे थोडी तणनाशकाची ती जर कमी होईल. बर हा प्रयत्न करून बघा काही पट्ट्यामध्ये. बर दामोदर सर तुम्हाला काय ऍड करायचं? तणनाशकाची फवारणी करताना ना पहिले तर तणाचं किती उंचीवर वाढलेलं आहे. हा जर खूप उंच वाढला असेल तण तर तुम्ही तणनाशक फवारून उपयोग नाही. हा तणनाशक केव्हा फवारावं जेव्हा ते लहान अवस्थेत असतं त्यावेळेस ते चांगलं कंट्रोल मिळतं आपल्याला. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवली पाहिजे की खूप उंच असेल तर झाडावर परत ओढण्याची शक्यता आहे. म्हणून जर त्यांच्याकडे तण लहान अवस्थेत असेल छोट्या अवस्थेत तर त्यावेळेस ते बेस्ट यूज होईल. बर आणि थोडं अजून मोठं वाढलं असेल तर मग सरांनी आता कोळीकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मग कुठले मशीन जे आहे तणनाशक ब्रश हा कटर. हा ब्रश कटर तर ते वापरलं त्यावेळेस ते चांगलं. त्यामुळे कुठल्या अवस्थेमध्ये तण आहे ते बघून तुम्ही पद्धतीचा अवलंब करावा. ठीक आहे. बर हो ठीक आहे सर. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न. अजिंक्यजी गुराव कृपया आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावा. हा सर नमस्ते. नमस्ते नमस्ते बोला. हा सर अंजिरा संदर्भातला प्रश्न आहे. हा फोटो निखिल सरांना शुभम सरांना पाठवलेत. हा फोटो शेअर करा. तर साधारण 4 ते 5 वर्षाची झाड आहेत. आपण त्याला फळ भरपूर लागतंय पण ते थोडस मोठं झालं की पिवळं पडून गळून जातंय फळ. हा हा जाधव सर फळ म्हणजे आता सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे. आंब्याची आणि पेरूची शेतीशाळा आहे. परंतु खत व्यवस्थापनाचा प्रॉब्लेम आहे का किडीचा प्रॉब्लेम आहे का काय? तर ह्याच्यावर हे आहे तांब्याला भरपूर आहे. हा ते पानं जर बघितली तर पानं तांब्यारानं गच्च भरलेली आहेत. फळं देखील फळांवर सुद्धा तांबेरा आहे. हा तर हा पहिल्यांदा तांबेरा नियंत्रण करायला पाहिजे. बर तांबेराचा मोठा प्रादुर्भाव ह्याच्यावर आहे. जर पानं बघितले तुम्ही सगळे खालनं तांबडी झालेली आहे. हा तर आणि ही कुठली जात आहे हो? व्हरायटी कोणती आहे सर कळली नाही मला काल. शेतकऱ्यांच्या प्लॉटवर होतो काल आम्ही. बरं, मिक्स बरं. सगळे झाड आहेत. म्हणजे आंबा चिक्कू डाळिंबा हे सगळे येतात. पण त्यांचं म्हणणं असं आलं की त्यात त्या 5 वर्षात कधी त्यांना एक फळ पण खायला मिळालं नाही. तांब्याचं नियंत्रण करा. जाधव सर माझी एक शंका सांगतो. मी साताऱ्यात असताना बघितलं तर ते ठराविक म्हणजे पुरंदर भागात अंजीर चांगलं येतं. परंतु हो सातारा तिकडं आमच्या भागात लावलं तर त्याला फळधारणाच होत नाही. तर ते हो क्लायमेटचा काही इश्यू असू शकतो का? ही जास्त ह्युमिडिटी असेल तर प्रामुख्यानं रोगाचा जास्त येतो हे आणि त्यामुळे वाढ होत नाही त्याची. त्यासाठी आहे ना खट्टा भार धरायचे आहे. खट्टा भार तुम्ही जे धरला तर खट्टा भाराला फळं लागतात. आता तुम्ही मिठा भार मध्ये गेला म्हणजे या दिवसात जर आपण भार धरला तर हा सगळा पूर्ण पावसाळ्यात येतो आणि मोठ्या प्रमाणावर तांबेऱ्याचा त्याच्यावर अटॅक येतो. त्यासाठी ऑक्टोबर मध्ये छाटणी करायची आणि परत येणाऱ्या नवीन फुटीला की प्रामुख्याने जे फळ येतं ते थंडीच्या महिन्यामध्ये येतं. आणि त्यावेळेला मग तांबेराचा नियंत्रण आपल्याला करता येतं. पाऊस नसतोय आणि फवारणी वगैरे करून करता येत. तर आता त्यावर कोणती फवारणी घ्यायला लागेल मग? तर ग्रेड 2 वगैरे घेऊ द्या का? ग्रेड 2 जरी घेतलं चालतंय पण तांबेरा नियंत्रणासाठी तुमचं जे हे आहे साप वगैरे साप कदम साहेब आहेत तांबेऱ्यासाठी. कदम सर कुठलं द्यावं? हॅलो हा सर. हॅलो सर आवाज हा येतोय? हा येतोय बोला. सर याच्यावरती ताम्रयुक्त चालू शकतंय. हा मग त्यात ते इव्हन सल्फर सुद्धा घेऊ शकतील. मॅन्कोझेब सुद्धा उत्तम पर्याय ठरू शकेल. करेक्ट. सरांनी सांगितलं ते साप मध्ये पण मॅन्कोझेब आणि बाविस्टिन दोन्ही. हा मॅन्कोझेब आहे साफ कार्बन डायझेब तोही चालू शकेल. 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे त्याने फवारावं. चालेल. जैविक मध्ये घ्यायचं तर काय घ्यावं सर? समजा आपण बॅक्टेरिया घ्यायची म्हटलं तर कव्हर होईल का? नाही जैविक त्याच्यावरती नाहीये.
जैविक नाहीये त्याच्यावर काय. बर. आणि पहिल्यांदा ते व्हरायटी चेक करा कुठले आहे ते. मला जरा व्हरायटी बर बर विषयी शंका आहे. सर, जशी 2-3 ठिकाणी मी ते रोपं बघितलेत बरं का, हम्म, पण 2-3 ठिकाणी तो सेम प्रॉब्लेम आहे. ते वाईल्ड देखील असू शकते तसं बरं का. एक वाईल्ड प्रकार आहे तुमचा तो हे आहे ना, हा त्याच्यात कॅप्रिफिकेशन होत नाही, म्हणजे पॉलिनेशन वगैरे होत नाही आणि ते फळं धरत नाही. त्यापूर्वी ते ह्याच्यामध्ये रुस्टॉक म्हणून वापरत होते. आता त्याचं नाव विसरलो त्या पुढं जातीचं. चाललं की फळ पिवळं पडतंय आणि हा ऑटोमॅटिक गळतंय. म्हणून मला शंका होतीच की ती जरा बघितल्यानंतर की झाड त्याची व्हरायटी चेक करा. व्हरायटी बहुत करून ती फळांसाठीची व्हरायटी नाहीये असं माझा जरा थोडासा कायस आहे झाड बघून. ओके, ठीक आहे सर, मी घेतो विचारून ते व्हरायटी कुठली आहे नेमकं. हा व्हरायटी बघा. व्हरायटी कारण ते त्याच्यात कॅप्रिफिकेशन होत नाही, पॉलिनेशनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे सर, ठीक आहे. ओके. हो हो. सिद्धार्थ कपडे, धारूर, कृपया आपला प्रश्न विचारावा. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मागच्या वर्षी केशर आंब्याची लागवड केलेली होती. ओके. आता त्या बागेमध्ये 4-5 झाडावर असे शुभम सरांना फोटो पाठवलाय, तपकिरी रंग येतोय आणि पानं असं सुकून जात आहेत. डॉक्टर जीवन कदम सर, 1 वर्षाची मागच्या वर्षी लागवड केली होती. हा हा सर, हॅलो. हा सर. हा एक मार्जिनल ब्लाइट टाईपचा हे आहे. जर का हे साधारण लक्षण त्यांना हे उन्हाळ्यामध्ये दिसली असतील, साधारण डिसेंबर, बरोबर आहे का? हा, कधी दिसली होती? सिद्धार्थ तुम्ही म्यूट केलं. सर हे जून मध्ये आज 5 दिवस झाले सर. 5 दिवसाआधी मी त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर गेलो होतो. पावसाळ्या अगोदर कसं असतं, जर का त्याला व्यवस्थित खत पाणी व्यवस्थापन नसेल तर हा मार्जिनल ब्लाइट म्हणून जो रोग आहे, म्हणजे बाकीचे सगळं ते झाड व्यवस्थित आहे, मग त्याला काहीच इजा नाहीये. फक्त काय जी ओल्ड लीव्ज आहेत, खालची जी पानं आहेत ती कडेकडनं करपतात. त्यामुळं तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. आता व्यवस्थित खत पाणी व्यवस्थापन करा आणि एक फवारणी आपल्याकडे जर का सीओसी असेल, कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्राम किंवा मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे एक फवारणी घ्या. कारण ह्याचा जो ग्रोईंग पॉइंट आहे तो व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हे झाड व्यवस्थित होऊ शकतंय. ओके सर, थँक्यू. ठीक आहे. पुढचा राजेशजी जाधव, कृपया आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावा. राजेशजी जाधव किंवा दिलीप तनपुरे, कृपया आपला माईक अनम्यूट करून. राजेशजी बोला. नमस्कार. नमस्कार. हॅलो. राजेशजीचा प्रश्न झाला की तुमच्याकडे. राजेशजी बोला. आटपाडी शेटफळेवरून बोलतोय. हा बोला. माती परीक्षणाचा आंबा लागवडीसाठी माती नमुना कशा पद्धतीने गोळा करावा लागेल? साधारण खोली त्याची डेप्थ माती नमुना घेताना किती पर्यंतची घ्यावी? भराड सर किंवा जाधव सर? हा, 1 मिनिट. डॉक्टर शशांक भराड सर, जाधव बोला. हा बोला. याच्यामध्ये माती परीक्षण घेताना जवळ 1 मीटर आपण खड्डा खोदायचा, 3 फूट कमीत कमी 1 मीटर, आणि पहिल्या थरातली माती खाचून घ्यायची अशी, म्हणजे जी अशी जो खड्डा खोदला तर खाचून घ्यायची. पहिले 30 सेंटीमीटर, दुसरे 30 सेंटीमीटर आणि तिसरं 30 सेंटीमीटर. बर. आणि मग ते सेपरेट आपण अर्धा ते 1 किलो वेगवेगळ्या पिशव्यामध्ये ती जमा करायची. आणि एक सॅम्पल पूर्ण घ्यायचं, म्हणजे पूर्ण पहिल्या फुटापासून, म्हणजे पूर्ण 3 मीटर 1 मीटरचं, आणि ते परीक्षणासाठी द्यायचं. आणि त्याच्यावर आपण नंबर टाकायचा. पहिल्या याच्यावर लिहायचं 0 ते 30 सेंटीमीटर, दुसऱ्या याच्यावर 30 ते 60 सेंटीमीटर, नंतर तिसऱ्या याच्यावर 30 ते 60 ते 90 सेंटीमीटर. म्हणजे कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला आहे अन्नद्रव्य, मुक्त चुनखडी वगैरे, हे सर्व आपल्याला त्यानुसार कळतं. ठीक आहे, ठीक आहे. ओके. साधा माती नमुना 9 इंचाचा आणि विशेष माती नमुना फळबागेसाठी काढतो तो 1 मीटर 3 फूट खोलीचा. ओके ओके ओके. पुढचा. हा, दिलीपजी तनपुरे बोला. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार. मी आटपाडी तालुक्यातून बोलतोय.
माझी आंब्याची बाग आहे, परंतु मला काजूची लागवड करायची आहे. तर आटपाडी तालुक्यात वातावरण आहे का, लावू शकतो का? दामोदर सर किंवा कुलकर्णी सर, दामोदर सर बोलतात. काजू आटपाडी तालुका. आटपाडी. हॅलो. हा सर. हा, आता आटपाडी तालुक्यातलं वातावरण कसं थोडं सांगितलं तर बरं होईल. आटपाडी सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुका आणि त्याचं तिथं मिनिमम टेम्परेचर किती जातंय? जाधव सर किंवा तो आटपाडी तालुका सर ड्राय भाग आहे, जसं की पूर्णपणे रेनफेड आहे. रेनफेड मान खटावला चिकटून, मान खटावला चिटकूनच आहे, म्हणजे पर्जन्य छायेतला भाग आहे तो. तर तिथं सर काय म्हणायचं त्याला, धुकं किती पडतंय याच्यामध्ये, पर्टिक्युलरली फ्लॉवरिंगच्या काळामध्ये ना? ऐका ना, जरा चढावर येता का तुम्ही? प्रश्न विचारताय पण तुमचा आवाज काय येत नाही. ते तुम्ही म्हणताय दामोदर सर बरोबर आहे. तो धुक्याचा भाग आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ते तर टेम्परेचर फार खाली जातं, डाऊन जातं पूर्ण. आटपाडी म्हणजे माझ्या गावा शेजारचा भाग सगळा आहे आणि तिथं थंडी भरपूर असते त्या काळामध्ये. आणि हा काय काजूला सुटेबल भाग नाहीये तो, हे त्यांना आपलं सांगावं लागेल व्यवस्थित. शिवाय ह्युमिडिटी काही नसते, कोरडं हवामान कसं आहे, आहे की ह्युमिडिटी काही नाही. धुकं ज्या ठिकाणी असेल ना, कोळेकर साहेब तुम्ही बरोबर सांगितलं, ज्या ठिकाणी धुकं आहे आणि त्या ठिकाणी त्याला प्रॉपरली मोहर येत नाही आणि आला तरी तो टिकत नाही. ते काय शोचं झाड फक्त होतं, शोचं झाड होतं, लोकांना कळत नाही ते. फक्त झाडं वाटतात. ज्या ठिकाणी चारी साईडने डोंगर वेढलेला आहे, तशा भागामध्ये थोडस काजू येतो. जसं विदर्भामधला काही पट्टा आहे तिथं लोक घेतात, पण तो भाग कसा आहे की आमचं गाव आहे तर 3 बाजूने ते डोंगर आहे ऑलरेडी. तेच मग म्हणून विचारलं की आपल्याला जवळपास डिसेंबर जानेवारी मध्ये धुक्याचं किंवा धुक्याचं किती प्रमाण होतं. कारण एकदा जो काजूचा मोहरा आहे ना, हा आंब्याचा मोहरासारखाच आहे जवळपास. तिच्यामध्ये जर पाणी साचून राहिलं तर फळधारणा होत नाही आणि तिथंच ते फेल होतं. झाड जगतं, पालवी येते, सगळं होतं. पण धुकं आमच्याकडे कमी असते, कधी तर असते. नाही, थंडीचं प्रमाणही जास्त असलं तर मोहर जळून जातो त्याचा, काजूचा. तनपुरे जे तुम्हाला जे सांगतायत ना, आपला जो भाग आहे दुष्काळाचा भाग, जो आटपाडी तालुका आहे, हा कोरडवाहू झाडांसाठी आपण जसं तिथं डाळिंब आहे, आंबा आहे, बोरं आहेत, या सगळी पिकं चांगली आहेत, चिकू चांगला येतो आपल्याकडे. पण काजू हा दमट हवामानामधला भाग, ही झाडं सगळी आहेत. आणि त्यामुळं आता हे अलीकडे कुठंपर्यंत येत आहेत, तर आता कोल्हापूर आहे, सांगलीतला काही भाग आहे शहराचा, इथं पण येत आहे चांगली ती. अगदीच म्हणजे डोंगराळ भागामध्ये, फार डोंगराळ भागामध्ये येऊ शकतात काही ठिकाणी, असं नाही. परंतु याचा अर्थ ते काही कमर्शियल व्यापार लागवड करण्या इतपत निर्णय घ्यावा काजूचा असं वाटत नाही, असं त्यांचा सांगण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही आपल्याकडे चांगली फळझाडं आहेत, त्यावर तुम्ही वळावं. किंवा तुम्ही काय करा, तुमच्या आसपास कुठे काजू घेतलाय का, तो यशस्वीरित्या आलाय का चेक करा. जर नसेल कुठे येत तर तुम्ही हे करू नका. ओके, थँक्यू सर. आणि आता चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न होता सर, सतीश शिवसे यांचा प्रश्न आहे. सतीश शिवसेना अनम्यूट करा. अमरावती जिल्ह्यात मलाईका आंबा येऊ शकतो का? शशांक बराड सर, अमरावती जिल्ह्यात मलाईका आंबा येऊ शकतो का? सर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली अनम्यूट करण्यासाठी. मलिका असेल तो कदाचित. आहेत का ते? करेक्ट. येऊ शकतो का? हो, येऊ शकतो. आम्रपाली, केसर हे आपण हे केलेलं आहे आणि थोड्या प्रमाणात मलिका सुद्धा आहे, येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा प्रश्न होता सर, शिवसे सर तुम्हाला आहे का? नाही, ओके. त्याचा सर दुसरा प्रश्न असा आहे की झाडाच्या किती वयापर्यंत आंतरपीक घेता येते, कुठले आंतरपीक योग्य आहे?
आता सर त्याचं असं आहे की आपल्या कुठल्या पद्धतीने लागवड केलेली आहे. आपण 10 बाय 10 मीटरवर केली आहे, 9 बाय 9 मीटरवर केली आहे, 5 बाय 5 मीटरवर केली आहे. त्यानुसार आपल्याला आंतरपीक किती वर्ष घ्यायचं हे आपल्याला ठरवता येईल. जर घन लागवड केली असेल 5 बाय 5 मीटर, तर आपल्याला जवळपास 3 वर्षापर्यंत आपण त्यामध्ये अंतर लागवड घेऊ शकतो आणि झाडाच्या वाढीनुसार. पण बरेच प्रमाणात असं आढळलेलं आहे की पीक घेताना मुख्य पिकाकडे होतं, तर त्यामुळे ती काळजी घेणे आवश्यक आहे. जर आंतरपीक घेताना ऍटलिस्ट कमीत कमी 1 ते 1.5 मीटर झाडापासून दूर असावं. म्हणजे रेग्युलर लागवड असेल 10 बाय 10 मीटरवर तर आंतरपीक घेऊ शकतो, 5 बाय 5 मीटर असेल तरी आंतरपीक घेऊ शकतो. तेच त्यांचं अंतर जर आपल्याला कळलं तर आपण मग ओके सर, पुढचा प्रश्न होता मधुकर मांडवे यांचा, चुनखडे असणाऱ्या शेतात कोणते वृक्ष लावावे, कुठली फळबाग लागवड करावी, कुणी बोलू शकतो? चुनखडीमध्ये आपण आवळा चांगल्या प्रकारे होऊ शकतो, पण आता त्याचं प्रमाण पुन्हा किती आहे. म्हणजे चुनखडी फक्त आंबा किंवा संत्रावर्गीय याला तर आहेच आहे, पण दुसरा जो भाग आहे की जे आपण खत व्यवस्थापन करतो ते त्याला अवेलेबल होत नाही. चुनखडीचं प्रमाण किती आहे, जर अति जास्त असेल तर मग त्याच्यामध्ये फळ बाग घेऊ नये. पण थोड्याफार प्रमाणात असेल तर आपण आवळा आहे, चिंच आहे, बोर आहे, या प्रमाणात ही जी कोरडवाहू फळपिके आहे ती आपण घेऊ शकतो. आवळा चिंच यासारखी फळपिकं घेऊ शकतो. आणि यानंतर एक चॅट बॉक्स मधला शेवटचा प्रश्न, फळझाडांना, मधुकर मांडवेचा, फळझाडांना ताक अडवणी किंवा फवारणी केली तर चालेल का? ताकाची अडवणी किंवा फवारणी. याच्यामध्ये आता जैविकाचे बरेचसे फॉर्म्युलेशन उपलब्ध आहे आणि याच्यावर असे संशोधात्मक व ताक किंवा हे ज्या प्रकार आहे, माझ्या माहितीप्रमाणे असे काही त्याचं उपलब्ध नाही आहे. तर त्याच्यामुळे जर आपल्याला सेंद्रिय करायचं असेल तर त्याचे फॉर्म्युलेशन विद्यापीठ किंवा याच्याकडे उपलब्ध आहे, तर ते आपण करू शकतो फवारणी. पण ताक किंवा हे करावे असं काही त्याच्यावर काही असे निष्कर्ष नाही आहेत. ओके, धन्यवाद सर. आणि मित्रांनो, एक प्रणित देशमुख यांचा प्रश्न होता की छाटणीनंतर कल्टर किती दिवसांनी घालावे. तर या विषयावर आपण पुढच्या शेती शाळेत स्पेशल सेशन ठेवतोय कल्टरचा वापर. तर आजच्या शेती शाळेत खूप चांगल्या पद्धतीने सर्व शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं. त्याच्याबरोबर आज आपल्याला मोहिते सर, माझं एक सबमिशन होतं सर, थोडं छोटस. हा सर, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, हे मी जरा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. आजचा जमाना हा युट्यूब किंवा रील्सचा आहे आणि आपण बघतोय की शास्त्रज्ञ युट्यूब वर क्लिप टाकतायत, शेतकरी टाकतायत, आणि ज्याला काय माहित नाही, म्हणजे तो शेतकरी पण नाही आहे किंवा तो त्याला शास्त्रीय ज्ञान पण नाही, असा पण युट्यूब तयार करतो आणि ते व्हायरल होत असतात. आणि बऱ्याचशा अशा युट्यूबचा वापर आजकाल शेतकरी आपल्याला करताना दिसून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं कधी कधी बघतो की पिकलेलं केळ घेतलेलं आहे, त्याच्यात आंब्याची फांदी रोवलेली आहे, ती जमिनीत टाकली की त्याला मुळं फुटतायत. तर अशा काही ज्या अपप्रचार करणारे ज्या युट्यूब्स असतील किंवा याच्याकडे शेतकऱ्यांनी जाणं शक्यतो टाळलं पाहिजे. जे संस्था आहेत, ज्या संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, जशी आपली 4 विद्यापीठं आहेत, तर ह्यांच्याशी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे. किंवा प्रत्येक शेतकऱ्याजवळ हा कृषी अधिकारी आहे, तर ज्यांना शास्त्रीय ज्ञान आहे अशा लोकांशी संपर्क साधून हे लागवडी बाबतीत हे घ्यायला पाहिजे. आजच मी उदाहरण सांगतो की माझ्या मित्राचा मला सकाळी फोन आला की मी दापोलीला झाडं न्यायला येतोय. मग म्हटलं काय केलंयस तू? तर असं माझं एवढं क्षेत्र आहे, मला एवढी एवढी झाडं लागतात. मग मी म्हटलं थांब जरा, मी माझ्या एका विद्यार्थ्याला मी फोन केला, त्या जवळच होता, म्हटलं जरा जाऊन त्याच्या शेतात जाऊन बघ त्याचं काय करायचं. तर त्यांनी 2 आणि 3 मीटरवरती खड्डे मारून ठेवलेले होते, म्हणजे त्याचं प्लॅनिंग झालेलं होतं. तर हा विचार केला जात नाही की भविष्यात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतात.
जर का एवढं जर घनदाट लागवड जर 2 मीटर वरती जर तो शेतकरी आंब्याची झाडं लावायला जाणार असेल म्हणजे एका झाडाला एक साईडला 1 मीटरच एरिया मिळणार आहे. मग जर का कीड किंवा रोगाच्या दृष्टिकोन ही विचार केला जात नाही. त्यामुळं अशा ज्या फसव्या रील्स किंवा युट्यूब आहेत तर अशाकडे शेतकऱ्यांना न जाता ज्या अधिकृत आहेत विद्यापीठाचे शास्त्रज्ञ टाकत असतात किंवा काही कृषी तज्ञ जे रील्स अपलोड करतात त्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा अशी मला या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करायची आहे. धन्यवाद सर. खूप चांगला सल्ला होता सर की म्हणजे ऑथेंटिक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्ण रील टाकली तर त्याचा नक्की आपण विचार करावा, त्याला फॉलो करावं. परंतु भरपूर असे युट्यूबर आहेत की जे काही कधी आयुष्यात आंबा लावलेला नसतो परंतु ते रील टाकतात आणि त्याच्यात बरेचसे बडाच्या टाके म्हणजे जास्त अतिशयोक्ती असते. तर अशा वेळी आपण त्याला आहारी पडू नये. तर खूप चांगल्या पद्धतीने आपली ही तिसरी आंबा व पेरू फळ पिकाची शेतीशाळा संपन्न झाली. यासाठी उपस्थित असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचं मी पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचा आभार मानतो. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच कुंभेचे अधिकारी कर्मचारी नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो. पाणी फाउंडेशनच्या टीमचा आभार मानतो आणि आजची आपली ही तिसरी आंबा व पेरू पिकांची पहिली शेतीशाळा संपली आता जाहीर करतो. धन्यवाद.